Praise the Lord. Hallelujah. We are on the 9th gate. 9व्या दारावर आपण आहोत. Only 3 more gates left. अजून 3च दारं बाकी आहेत. And then Jesus will come. आणि मग येशू येणार आहे. We hope so. अशी आपली आशा आहे. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, we thank you and praise you for this precious time. आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो या मूल्यवान समयासाठी. You made it available that we could sit at your feet and learn. देव बापा, तू हा समय आम्हाला उपलब्ध करून दिला की आम्ही तुझ्या चरणी बसून शिकावं. There are so many others who couldn't come, Lord. इतर अशी कितीतरी माणसं प्रभू की ज्यांना येता आलं नाही. But Lord, पण you made it possible for each one of us. आम्हा प्रत्येकाला मात्र तू शक्य केलंस की आम्ही इथे यावं. Speak to us, Lord, by your word. तुझ्या शब्दातून आमच्याशी बोल प्रभू. Your word is elevation for तुझा us. शब्द आमची उन्नती आहे. Your word is success for us. तुझा शब्द आमचं यश आहे. Your word is blessing for us. तुझा शब्द आमचा आशीर्वाद आहे. Help us, Lord, आम्हाला मदत कर प्रभू. to be like that tree whose roots go deeper and deeper to in search of the water, Lord. त्या झाडाप्रमाणे बनायला की ज्या झाडाची मुळं अगदी खोल आणि खोल पाण्याच्या तपासात जात आहे. Yes, Father. होय प्रभू. That we may be soaked with your living waters. की तुझ्या जिवंत पाण्याने आमचं जीवन भिजून जावं. That in every season we'll be bearing fruits. की प्रत्येक ऋतूत आम्हाला फळ यावं. Every day we'll be bearing fruits. रोज आम्ही फळ द्यावं. Every day there will be a change in our lives. रोज आमच्या जीवनात बदल यावा. Every day we will look like Christ. रोज आम्ही ख्रिस्तासारखं दिसावं. Every day your formation will be seen in our आणि lives. रोज ख्रिस्त आमच्यामध्ये रूपधारी झालेला दिसावा. Speak, Lord. प्रभू बोल. Your word is spirit and life for us. तुझं वचन आमच्यासाठी जीवन आणि आत्मा आहे. And we promise to give you the glory. आणि तुला आम्ही वचन देतो की सगळा गौरव तुलाच देऊ. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. In Jesus' name we pray. येशूच्या नावामध्ये आम्ही मागतो. Amen and amen. आमेन. The gate of Issachar. इसाखारचे दार. The 9th gate. 9वं दार. Issachar was the 9th son of Jacob. इसाखार याकोबाचा 9वा मुलगा. And even in the ceiling he got the 9th place. आणि स्वर्गीय यरूशलेमेत सुद्धा त्याला 9वी जागा मिळाली. So we'll open our Bibles to Genesis chapter 30 verse 18. उत्पत्ती याचा 30वा अध्याय आणि त्यातला 18वं वचन आपण काढूया. And Leah said, God has given me my hire because I have given my maiden to my husband, and she called his name Issachar. उत्पत्ती 30वा अध्याय त्यातला 18वं वचन. तेव्हा लेया म्हणाली, देवाने मला माझे वेतन दिले आहे, कारण मी आपली दासी आपल्या नवऱ्याला दिली आणि तिने त्याचे नाव इसाखार ठेवले. Issachar. It speaks more of a servant character. इसाखार जास्त प्रमाणामध्ये चाकरगिरी करणारा एक व्यक्ती किंवा चाकरगिरी करणाऱ्या माणसाचा स्वभाव. Because it speaks about hiring somebody. कारण की कोणाला तरी भाड्यावर आणणं, कोणाला तरी मोलकरी म्हणून ठेवणं. Or wages paid. मोलकरी की ज्या मोलकऱ्याला आपण मोल देतो, पगार देतो. Or reward. त्याला आपण पगार देतो. So these are the areas we are going to speak on. तर या भागांवर मी बोलणार आहे. Amen. And so last week I just concluded with a few things. गेल्या आठवडी काही गोष्टींवर मी समाप्ती केली. To have the special anointing in these last days. की या शेवटच्या दिवसात जर आपल्याला खास अभिषेक हवा असेल, Then we need to pay the price. तर आपल्याला त्याची किंमत मोजावी लागेल. Without paying the price, किंमत मोजल्याशिवाय we cannot get anything from God. आपल्याला देवाकडनं काही मिळू शकत नाही. Praise the Lord. हालेलुया. And God's primary thing for each one of us is to be a servant on this earth. आणि देवाची मुख्य गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी ही आहे या जगामध्ये की आपण सगळ्यांनी चाकर बनावे. You know, there are many areas we can deal in when we are talking about servanthood. आणि चाकरगिरी म्हटल्यानंतर बरेच असे भाग आणि पैलू येतात की ज्यावरती आपण भरपूर बोलू शकतो. Amen. आमेन. You know Elisha. अलीशा. He was a servant to Elijah. अलीशा एलियाचा चाकर होता. And some scholars believe that he was a servant for about 15 to 20 years. काही तज्ञांचा असा विश्वास आहे की अलीशानं एलियाची चाकरगिरी 15 ते 20 वर्ष केली. That's a long time to be a servant for a prophet of God. 15 ते 20 वर्ष म्हणजे मोठा काळ झाला हो. म्हणजे किती वर्ष झाली. And every great man of God, आणि देवाचा प्रत्येक महान सेवक, whose names are mentioned in the Bible, ज्या देवाच्या प्रत्येक महान सेवकाचं नाव बायबल मध्ये लिहिलेलं आहे, they have gone through the servant's way to reach those
great heights. साकरगिरीच्या मार्गातूनच ते गेलेले आहेत इतक्या सगळ्या मोठ्या मोठ्या उच्च पदांपर्यंत पोहोचायला. Amen. Amen. And so I believe म्हणून माझाही विश्वास आहे when we step at the gate of Issachar, जेव्हा आपण इसाकारच्या दारापाशी पाऊल ठेवू the angel will say, त्याला देवदूत म्हणेल only servants will be allowed. फक्त चाकरांना प्रवेश आहे. No masters will be allowed, only servants. फक्त चाकरांना प्रवेश आहे. साहेब आणि शेठाणी नो एंट्री. Praise God. आमेन. So many who walk like a master there, I don't know, they'll be denied entry, I believe. तर जे अनेक साहेबासारखे चालले त्यांना कदाचित तिथं प्रवेश नाकारला जाईल. Amen. आमेन. And God cannot use us आणि ते मग आपल्याला वापरूही शकत नाही unless we carry the attitude of a servant all the time. जोवर आपण सदैव चाकरगिरीचा आत्मा आपल्यामध्ये बाळगत नाही तोवर देव आपल्याला वापरू शकत नाही. Amen. आमेन. We read about great miracles done by these great men of God in the Bible. देवाच्या महान सेवकांनी महान चमत्कार बायबलमध्ये केलेले आपण वाचतो. Like Joshua stopping the sun. जसं यहोशुआने सूर्य थांबवला. Amen. आमेन. Just stopping the sun in the sky. सूर्य थांबवला म्हणजे आकाशामध्ये सूर्यच थांबवला. What brought about this great manifestation? कशामुळे बरं इतकं महान इतकं मोठं असं प्रदर्शन झालं? Because Joshua was called the servant of Moses. कारण यहोशुआला मोशेचा चाकर म्हणायचे. Amen. दास. According to Exodus 33 verse 11, you see that he is called the assistant, servant of Moses. निर्गम 33:11 मध्ये जे लिहिलं आहे त्यावरून आपल्याला कळतं की यहोशुआ मोशेचा दास, चाकर, असिस्टंट, मदत करणारा होता. See, he first learned how to be a servant. तर पहिलं त्याने शिकून घेतलं की आपण चाकर कसं बनायचं. The problem with some of the pastors काही पालकांची ही समस्या आहे who get trained in the Bible college की ज्या पालकांना बायबल कॉलेजमध्ये पालकीय प्रशिक्षण मिळतं is that they join the institution आणि ते त्या संस्थेमध्ये जेव्हा जॉईन होतात and go straight on learning the doctrines of the Bible. आणि संस्थेला जॉईन होऊन सरळ बायबल मधली सगळी तत्व शिकायला लागतात. After they finish the course, आणि मग त्यांचा तो सगळा कोर्स संपला they get the certificate की त्यांना सर्टिफिकेट मिळतं and then they straight off work as pastors in some church. आणि मग सरळ ते कुठल्या तरी चर्च मध्ये पास्टर म्हणून कामाला लागतात. And so it becomes very difficult for them to serve under anyone. आणि मग अशांना कुणाच्या तरी हाताखाली काम करणं अवघड होतं. Amen. Amen. It becomes very hard for them. त्यांना अवघड जातं. मग कुणाच्या हाताखाली वगैरे काम करायला त्यांना होत नाही. That's why they cannot join any church, they cannot join any pastor and serve under him. आणि म्हणून ते कुठल्याही पास्टरांशी जॉईन होऊ शकत नाहीत का कुठल्याही अशा वाढत्या चर्चशी जॉईन होऊ शकत नाहीत की ज्या वाढत्या चर्चच्या मुख्य पास्टरांच्या हाताखाली हा कोर्स असलेला पास्टर जॉईन करेल असं होत नाही. Because कारण they have been trained in all the doctrines and they believe that I know now everything. त्यांना बायबलची सगळी तत्व त्या कोर्स मध्ये शिकवलेली असतात आणि म्हणून त्यांना असं वाटायला लागतं की मला आता सगळं येत आहे. And so they call themselves as ministers of God आणि मग ते स्वतःला देवाचे सेवक म्हणून घेतात. without realizing that ministers of God means serving others as servants. आणि हे न समजून स्वतःला देवाचा सेवक म्हणून घेतात की देवाचा सेवक म्हणजे इतरांची सेवा करणे, इतरांची चाकरी करणे हे न समजूनच ते स्वतःला देवाचा सेवक म्हणतात. Amen. It is similar to the secular world. जगातलं जे काही आहे ना गणित तसंच हे थोडंफार आहे. When one finishes his college की समजा एखाद्या व्यक्तीनं आपलं कॉलेजचं शिक्षण संपवलं and gets trained in his respective field आणि त्याच्या त्या क्षेत्रामध्ये त्याला प्रशिक्षण मिळालं and joins the company पदवीधर झाला, डिग्री मिळाली आणि एखाद्या कंपनीमध्ये तो रुजू झाला and he takes the top post, आणि मग त्या कंपनीमध्ये त्याने मोठी जागा मोठं पद घेतलं. but then see, he doesn't know how to flow with the people who are below him. पण कसं असतं मग तिथं त्या मोठ्या पदावरती गेल्यानंतर त्याच्या हाताखालची जी कुणी माणसं असतात त्यांच्याबरोबर वाहायला, त्यांच्याबरोबर जमवून घ्यायला ह्याला जमत नाही. But a person who started from the bottom rung and then reaches to the top, he knows how to flow with those people. पण ज्या माणसाची सुरुवात खालपासून झालेली असते त्याला खालपासून सुरू करून वर गेल्यानंतर मग सर्व पद्धतीच्या माणसांबरोबर त्याला जमतं, त्याचं चांगलं चालतं, सगळ्यांबरोबर तो वाहू शकतो. That's why even if you go to the Bible college, आणि म्हणून जरी आपण बायबल कॉलेजला बायबलचं शिक्षण घ्यायला गेलो after we finish it, आणि आपलं ते शिक्षण संपलं we need to keep ourselves very humble. की त्याच्यानंतर ना आपण स्वतःला फार नम्र ठेवलं We पाहिजे. may have PhD degree, divinity degree and whatever degree, all that degree of the Bible. किती जरी बायबलच्या सुद्धा पदव्या आपल्याला बायबल कॉलेजमध्ये जाऊन मिळाल्या, PhD मिळाली, डॉक्टरेट मिळाली आणि कुठलीही पदवी जरी आपल्याला मिळाली, See, we need to learn to work as a servant under an anointed man of God. तरी पहिली गोष्ट पहिली हे मी नेहमी सांगत असते, कुठल्या तरी अभिषिक्त देवाच्या सेवकाच्या हाताखाली
थोडेफार दिवस तरी तुम्ही काम करायलाच पाहिजे त्या सगळ्या डिग्र्या सकट. If you want to minister like Elisha, you need to be the servant to Elijah at least for some time. अलिशा सारखी सेवा करायची असेल तर एलिया शोधून एलियाच्या हाताखाली नम्रपणे थोडे दिवस काम करायला लागेल. Because Elijah also had a school of prophets. कारण एलियाची पण संदेश त्यांची शाळा होती. And Elisha joined that school to learn many things. आणि अलिशा त्या शाळेमध्ये रुजू झाला बऱ्याच काही गोष्टी शिकून घ्यायला. And so he was like 400 other prophets who were a part of that school. त्या इतर 400 संदेशांसारखाच तो होता की जे 400 संदेष्टे त्या शाळेचा भाग होते, शाळेतला विद्यार्थी होते, त्यांच्यासारखाच एक अलिशा. So others were becoming prophets. तर बाकीचे संदेष्टे होत होते. They were just attending the school, आणि शाळेमध्ये यायचे, learning a few things, आणि थोड्याफार गोष्टी शिकायचे, few doctrines of the Bible, बायबल मधली तत्व शिकायचे, and they used to go back home. आणि घरी निघून जायचे. Or maybe they didn't go to home, they were just staying there. किंवा घरी गेले नसतील, कदाचित तिथे राहिले असतील, शाळेमध्ये राहायची सोय असेल. But Elisha, पण अलिशा, he was different. अलिशा जरा वेगळा होता. He used to learn the doctrines, तो तत्व शिकायचा but शाळेत जाऊन, पण he used to also go home to Elijah and wash his hand. एलियाच्या घरी जाऊन एलियाचे हात धुवायचा. See, other prophets just came to learn बाकीचे संदेष्टे एलियाच्या बायबल कॉलेजमध्ये फक्त शिकायला आले and become seasonal professional prophets. आणि केवळ पेशानं संदेष्टा म्हणून व्हायला आले. Amen. आमेन. There is no heart involved. आणि त्याच्यामध्ये हृदय कुठे गुंतलेलं नाही. See, you can be professionally very sound, तुम्ही पेशानं फार सौम्य असू शकता, but if there is no heart connection in it, there is no spiritual work in it. पण त्या पेशामध्ये हृदय गुंतलेलं नसेल तर आध्यात्मिक कामं त्यातनं होत नाही. So many people come only to study तर बरीच माणसं केवळ शिकायला येतात and they become a pupil, they don't become a disciple. आणि विद्यार्थी बनतात पण शिष्य नाही. You can become a student, but you cannot become a disciple. तुम्ही विद्यार्थी बनू शकता पण शिष्य बनू शकत नाहीये. Amen. Studying is one thing. अभ्यास करणं वेगळी बाब आहे. Becoming a disciple is quite another thing. शिष्य होणं एक वेगळी बाब आहे. And it is the disciples that are used by God, not the students. आणि शिष्यांचा देव वापर करतो, विद्यार्थ्यांचा नाही. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो? Because the student does not have relationship with the teacher, his relationship only remains to the extent that he learns something from the कारण teacher. विद्यार्थ्याचं त्या गुरुशी काही नातं नाहीये. विद्यार्थ्याचं गुरुशी एवढंच नातं आहे की मला तुमचं ज्ञान द्या आणि मला तुमच्याकडनं डिग्री किंवा पदवी द्या. पण शिष्यांचं असं नसतं. शिष्यांचं गुरुशी नातं असतं. Like when one goes for the tuition, जसं एखादा जेव्हा शिकवणीला ट्युशनला जातो, his main aim is to study everything that the teacher gives him. त्याचा मुख्य हेतू हाच असतो की शिक्षकांनी जे दिलेलं आहे ते सगळं शिकायचं. That is limited to gaining wisdom from him, not gaining his heart. आता ते मर्यादित आहे की त्या शिक्षकांकडनं शिक्षकांचं ज्ञान मला शिकून घ्यायचं आहे, पण हृदय नाही. There is no relationship between the pupil and the teacher. ते शिक्षक आणि हा विद्यार्थी त्यांच्यामध्ये काही नातं नसतं, फक्त ज्ञान घेण्यासाठी गेलेले आहेत. But God does not want that kind of people. देवाला अशा पद्धतीची माणसं नको. See, he wants a disciple, like he wants the disciples we see in the Bible, like Peter, James and John, who were attached to their master and teacher Jesus Christ. देवाला बायबलमध्ये येशूचे जे शिष्य होते, पेत्र, योहान, याकोब यांच्यासारखे शिष्यगण हवे आहेत की जे सदैव येशूच्या पाठीशीच होते. Otherwise, नाहीतर after the academic year, then the teacher goes in his own place and the student goes outside in his own place. ते शालेय वर्ष किंवा बायबल कॉलेजचं वर्ष संपलं की मग टीचर किंवा शिक्षक त्यांच्या मार्गाला आणि विद्यार्थी त्याच्या मार्गाला. But when you are a disciple, पण आपण जेव्हा येशूचे शिष्य होतो, you just don't join the Bible college to learn something. त्याला आपण केवळ बायबल कॉलेज मला ज्ञान वाढवायचंय म्हणून जॉईन करत नाही किंवा करू नये. You go there to learn to become a servant. जा बायबल कॉलेजला जरूर जा, पण चाकर कसं बनतात हो, मोलकरी कसा बनायचा असतो ते शिकायला जा. See, that's what Jesus taught the disciples. येशूने शिष्यांना हे शिकवलं. He washed their feet येशूने शिष्यांचे पाय धुतले and he said, you have to do like me now. आणि शिष्यांना म्हणाला की मी हे केलेलं पाहिलं, हा पाहिलं, मग तुम्ही पण असंच करायचं. There has to be a relationship. नातं पाहिजे, नातं. Praise the Lord. Amen. A servanthood nature. चाकरगिरी करायचं नातं. Under the leadership of seasoned men and women of God. मुरलेल्या देवाच्या अभिषिक्त सेवकांच्या आणि सेविकांच्या हाताखाली चाकरगिरी करायचा आत्मा पाहिजे. Elisha was not just a student. अलिशा केवळ एलियाच्या त्या शाळेतला किंवा बायबल कॉलेज मधला विद्यार्थी नव्हता. He was not just a student in that Bible college. तो त्या एलियाच्या बायबल कॉलेज मधला एक फक्त विद्यार्थी नव्हता. He was a disciple of Elijah. तो एलियाचा शिष्य झाला. Not only that, आणि फक्त एवढंच नाही, in his heart he considered Elijah to be his father. अलिशानं आपल्या अंतःकरणामध्ये एलियाला आपलं बाप मानलं.
Amen. की तुम्ही माझे पिता आहात. It's not in saying. बोलण्यात नाही, Anybody can say, फक्त बोलण्यात नाही, काही बोलायला कोणी काही बोलू शकतं. तुम्ही माझे वडील आहे. हो ना, म्हणायला किती वेळ लागतो आणि किती शब्द, चारच. वेळ किती लागला? हाफ अ सेकंड. आमेन. He didn't only say you are my father. पण तो फक्त असं म्हटला नाही की तुम्ही माझे पिता किंवा वडील आहात. He took it in his heart. त्यांनी हृदयात बसवलं ते. He went home to Elijah. आणि एलियाकडे गेला घरी. Stood there like a servant. अलिशा एलियाच्या घरी गेला आणि नोकरासारखा तिथे उभा राहिला. Poured water on his hand. आणि एलियाच्या हातावर पाणी ओतलं. And after Elijah had his food, आणि एलियाचं जेवण केल्यावर afterwards again he poured water on his hand and washed his hand. परत एलियाच्या हातांवर पाणी ओतून अलिशाने एलियाचे हात धुतले. Amen. आमेन. That's why even when Elijah was being taken up, he said, my father, my father. आणि म्हणून तर जेव्हा एलिया वर निघून जात होता त्यावेळेला पण अलिशा त्याला बघून माझे बाबा किंवा बापा बापा अशी त्याने हाक मारली. That means याचा अर्थ as long as Elisha was in the Bible college of Elijah, he called him as his father. जोवर अलिशा एलियाच्या बायबल कॉलेजमध्ये होता, अलिशानं एलियाला डॅडी, पप्पा, बाबा किंवा बापा अशी हाक मारली. Praise God. Amen. A father-son relationship and also a servant and master relationship. पिता आणि पुत्र हे नातं, गुरु आणि शिष्य हेही नातं. Praise God. Amen. Even Samuel, शमूएल सुद्धा, he also headed a group of prophets. शमूएलाकडे सुद्धा एक संदेशांचा गट होता. Bible says it clearly in 1 Samuel 19:20. एक शमूएल 19वा अध्याय त्यातलं 20व वचन आपल्याला अगदी स्पष्टपणे सांगत आहे He had a Bible college. की शमूएलाचं पण बायबल कॉलेज होतं. And yet he didn't start one till he learned submission under Eli. आणि जोवर शमूएलाने एली जो याजक त्याच्या हाताखाली अधीनता शिकून घेतली नाही तोवर शमूएलाने बायबल कॉलेज सुरू केलं नाही. Praise the Lord. Amen. He learned under Eli the high priest. त्यानं काय केलं? शमूएलानं एली जो प्रमुख याजक त्याच्या हाताखाली अगोदर शमूएल शिकत राहिला. See, he learned submission. आणि त्याने अधीनता कशाला म्हणतात, आज्ञापालन कशाला म्हणतात हे शिकून घेतलं. Even Isaiah had disciples and people under him. यशाच्या हाताखाली सुद्धा शिष्य होते, माणसं होती. Yes, in Isaiah 8:16 you will read it. यशा 8:16 मध्ये याचा उल्लेख आपल्याला केलेला आढळतो. What I want to say is, मला या सगळ्यातनं जे म्हणायचंय ते हे, unless we have learned the spirit of servanthood, जोवर आपण चाकरगिरीचा, नोकरी करायचा, मोलकऱ्याचा आत्मा शिकून घेत नाही, we haven't learned anything else in the Bible college. तोवर मी म्हणतो की बायबल कॉलेजमध्ये आपण दुसरं काही शिकून घेतलेलं नाहीये. जोवर हे शिकत नाही तोवर त्या अख्ख्या शिकलेल्याला अर्थ नाही. Amen. आमेन. That's why Joshua remained a servant for many years under Moses. आणि म्हणून यहोशुवा मोशेच्या हाताखाली अनेक वर्ष चाकर म्हणून राहिला. The only way you can achieve great positions is when you become a servant of some man or woman of God. मोठी पद प्राप्त करून घ्यायचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे एखाद्या अभिषिक्त मुरलेल्या देवाच्या सेवकांच्या किंवा सेविकांच्या हाताखाली काम करा. I had my own mentor. मला पण माझे स्वतःचे एकेकाळी पुढारी होते. Whatever he said, we listened. आणि जे काही माझे लीडर मला सांगायचे ते आम्ही ऐकायचो. We always listened. नेहमी आम्ही त्यांचं आज्ञापालन He करायचो. used to come to my company and said, come right now, take the leave and come with me to Mumbai, and we used to write the leave application and go. कंपनीत येऊन, माझ्या कंपनीत येऊन ते मला सांगायचे अगदी तात्कालिक की आत्ताच्या आत्ता सुट्टी घ्या आणि चल आपल्याला जायचंय. मी लगेच सुट्टी घेऊन त्यांच्या बरोबर जायचो. Yes, I used to call my wife and just say, you also आम्ही दोघेही सुट्टी घ्यायचो. take leave, we have to go. आले, लीडरनी सांगितलं की आपल्याला कुठेतरी जायचंय, लगेच सुट्टी टाका. आम्ही लगेच अर्धी सुट्टी टाकणार आणि त्यांच्या बरोबर जाणार. No waiting for bus, no waiting for train, and no buying tickets, nothing. काय नाही, बसची वाट नाही बघायची, ट्रेनची वाट नाही बघायची, नाही जरा आपण व्यवस्थित जाऊ, कशाची वाट नाही बघायची. He used to say you have to be there by 5 o'clock, means whatever we get, a truck or sand truck or vegetable truck, we used to just go in it. लीडरनीच आम्हाला सांगितलं असेल की 5 वाजता तुम्ही हजर व्हायचंय, मग पहाटे 5 असो किंवा संध्याकाळचे 5 असो, लीडरनी सांगितलंय ना की 5 वाजता यायचं, तर मग आम्ही काही करून तिथं 5च्या अगोदर किंवा 5च्या ठोक्याला पोहोचणार म्हणजे पोहोचणार. मग रिक्षाने गेलो का, ट्रकनी गेलो का, हातगाडीने गेलो तर वेगळं. I used to iron his shirt also. त्यांच्या शर्टला पण मी इस्त्री करायचो, Pant I used to iron. त्यांच्या पॅन्टलाही मी इस्त्री मारून द्यायचो. See, servanthood. चाकरगिरी. All this training you will not get in a Bible college. हे शिक्षण बायबल कॉलेजला मिळतं का? I'm not belittling Bible college. Don't misunderstand. बायबल कॉलेजला मी लहान लेखत नाही, माझी गैरसमजूत करू नका. See, but these things should be taught there. पण या गोष्टी तिथे शिकवायला पाहिजे. But when people come out of Bible college, they come out with a हो degree. ना,
पण लोक बायबल कॉलेजमधून बाहेर जेव्हा येतात तेव्हा डिग्र्या घेऊन आणि असे म्हणजे असं कोणी नसतंच. Amen. Bible says in Numbers 12 verse 3. गणना 12:3 मध्ये बायबल म्हणतं, Moses, the man of God, मोशे जो देवाचा सेवक, whom God used mightily, हालेलुया, is the meekest man on earth. गणना 12वा अध्याय 3रं वचन, मोशे हा मनुष्य तर फार नम्र होता, भूमीच्या पाठीवर असलेल्या सर्व मनुष्याहून फार नम्र See, होता. he was so great, yet he was very meek. इतका महान तरी किती नम्र. Meekest man on earth. म्हणजे पृथ्वीवरचा, भूमीच्या पाठीवरचा सगळ्यात नम्र माणूस होता मोशे. But he didn't start that way. पण मोशेची सुरुवात अशी झाली नव्हती He didn't get there by himself. आणि स्वतःहून तो काही तिथपर्यंत पोहोचला नाही. Because before that he was very proud man. कारण त्या अगोदर मोशे फार गर्विष्ठ होता. Moses lived for 120 years. मोशे 120 वर्ष जगला. The first 40 years he was a great orator. पहिली 40 वर्ष तो अतिशय सुंदर वक्ता होता. Great fighter. फार मोठा योद्धाही होता. Great warrior. फार मोठा वीर योद्धा He होता. used to fight for Egyptian आणि pharaohs. इजिप्शियन लोकांसाठी तो लढायचा. A great military leader in Egypt. आणि सैन्यातला, इजिप्त मधल्या सैन्यातला एक मोठा, फार मोठा माहिर लीडर होता मोशे. I read a few things about him written in the history. इतिहासात काही गोष्टी मोशेविषयी लिहिलेल्या मी वाचल्या. The great wars he had won for Egypt. की ज्या महान युद्धांना तो युद्ध करून जिंकून यायचा, जो विजय घेऊन यायचा मोशे. He was so strong इजिप्त देशासाठी तो and इतका powerful. बलवान आणि सामर्थ्यवान की त्याला लिमिट नाही. And whenever he visited the people, आणि जेव्हा केव्हा मोशे लोकांना भेटायचा, people used to admire him. लोक त्याचं कौतुक करायचे. Then a day came, आणि एक दिवस आला, he killed the Egyptian त्याने एका मिस्री माणसाला, इजिप्शियन माणसाला ठार मारलं. to protect the Israelite. एका इस्रायली माणसाचं संरक्षण करायला मोशेनं एका इजिप्शियन माणसाला ठार Because by मारलं. that time some touch of God came in him. कारण तोवर देवाचा थोडासा स्पर्श त्याच्या जीवनामध्ये सुरू झालेला होता. See, he came to know that God has a plan and purpose for him. आणि मोशेला थोडं कळायला लागलेलं होतं की नाही देवाची, जिवंत देवाची माझ्या जीवनात काहीतरी योजना आहे बाबा. First 40 years he thought he could do everything. पहिले 40 वर्ष मोशेला असं वाटलं की मी तर सगळं करू शकतो. Amen. आमेन. The next 40 years he had to unlearn all that. पुढची 40 वर्ष इजिप्त देशात शिकलेलं ज्ञान डोक्यातनं काढायला गेली. Amen. आमेन. 40 years it took to unlearn all that he learned in Egypt, in the wilderness. पुढची 40 वर्ष रानामध्ये इजिप्त देशातलं जे ज्ञान त्याने शिकून घेतलेलं ते डोक्यातून काढायला गेली. All the studies he had in the Egyptian school had to be removed from his mind in the land, in wilderness. जो सगळा अभ्यास त्यानं इजिप्त देशामध्ये शाळेत का कॉलेजला का कुठून पण घेतलेला होता, ते सगळं शिक्षण, ते सगळं ज्ञान त्या रानात गेल्यानंतर 40 वर्षात त्याला डोक्यातनं काढायला लागलं. Amen. He came to a place where he knew that he was nothing. आणि मग एका जागी तो आला की जिथं आयुष्यामध्ये एक जागा अशी आली की जिथं त्याला मग कळायला लागलं की मी तर शून्य आहे. Only last 40 years. आणि फक्त मग झाली 40-80, मग फक्त शेवटची 40 वर्ष He found out what God could do through him. त्याला उमगलं, त्याने शोधून काढलं की देव माझ्याद्वारे काय काय करू शकतो. Unless we die to ourselves, जोवर आपण स्वतःला मरत नाही, we cannot be useful for God. तोवर आपण देवाच्या काही फायद्याचे नाही. God doesn't want our wisdom. देवाला आपलं ज्ञान नकोय. He says, take away your wisdom and take my wisdom. ते म्हणतो तुझं ज्ञान काढ, माझं ज्ञान घे. आमेन. He doesn't want ours, nothing. त्याला आपलं काही नकोय. तुम्ही देवाकडे ज्ञानार्थ या आणि सेवार्थ जा. He is not impressed by your oration. तुमच्या सगळ्या वक्तेगिरीतनं त्याला काय आनंद होत He नाही. is not impressed with our education. आपल्या सगळ्या शिक्षणावरनं त्याला काही छाप पडत He नाही. is not impressed how much public are around you. लोकमत किती आहे आणि लोक तुझ्यावर किती फिदा आहेत हे देव बघत नाही. Amen. आमेन. He is only wanting somebody who will say yes to him. देवाला असा कोणीतरी हवा असतो की जो देवाला हो 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 असं म्हणे. Praise the Lord. Amen. Nothing else he wants. बाकी देवाला काही नको असतं आपल्याकडनं, फक्त येस सर म्हणायचं. Praise God. Amen. He is not bothered whether public know you or not. बाकी देवाला काही पडलेली नसते की लोक जमाव तुला ओळखतं का, लोकांमध्ये तुझी ओळख आहे का. See, God told Joshua, from now on I will make you famous. देवाने योशुआला सांगितलं आतापासून मी तुला प्रसिद्ध करीन. I will make you famous. आतापासून मी तुला प्रसिद्ध करीन. I don't want a famous man. I will make you famous. मला प्रसिद्ध माणूस ऑलरेडी नकोय. देव म्हणतो मी तुला फेमस करणार आहे. Praise God. प्रसिद्ध मी तुला करीन. Amen. आमेन. And Issachar also means reward. आणि इसाकार म्हणजे प्रतिफळ सुद्धा. Our reward. आपलं प्रतिफळ.
Amen. आमेन. And that area also we will touch a little bit. तोही भाग थोडासा आपण स्पर्शित करू. Our reward, आपलं प्रतिफळ, our pay, आपलं मोल our salary. किंवा आपलं वेतन, It's not the kind of salary we receive for our work done on this earth. ज्या पद्धतीचा पगार आपल्याला जगातली नोकरी केल्यानंतर मिळतो त्या पद्धतीचं हे वेतन नाहीये. Amen. आमेन. Many times we have to unlearn the concept we have when we deal with heavenly things. बऱ्याच वेळेला स्वर्गीय गोष्टींशी आपण कारभार करत असताना जगामध्ये ज्या गोष्टी आपण शिकून घेतलेल्या असतात त्या डोक्यातनं पहिल्या काढायला लागतात. Amen. The आमेन. salary that we get for our work done on this earth या जगामध्ये जी नोकरी आपण करतो आणि ज्या नोकरीचा आपल्याला पगार मिळतो is not related to your hard work but hard work. त्याचा संबंध तुमच्या हृदयाशी नसतो, तुमच्या कष्टांशी असतो. Amen. आमेन. It's not based on the hard work but hard work. त्या पगाराचा संबंध तुमच्या हृदयाशी काही नसतो, पण तुम्ही कष्ट केलेले आहेत की नाही, मेहनत केलेली आहे की नाही यावर असतं. It's not, the world is not concerned whether you have done the work out of love or compassion or mercy. No. जगातली नोकरी करताना तिथं बॉसला किंवा त्या एमडीला हे पडलेलं नसतं की बाबा तू काम करताना प्रेमानं काम करतोय का कुठल्या रागानं करतोय का, ते सगळं तिथे संदर्भात घेतलं जात नाही. Amen. Amen. But when we are working for God, जेव्हा आपण देवाचं काम करतो, more than your hard work, your love, what backs you, what pushes you to do that work is of utmost importance. तेव्हा तुमच्या कष्टांपेक्षाही जास्त, तुमच्या मेहनतीपेक्षाही जास्त तुमच्यातलं प्रेम आणि कशापायी तुम्ही ते करत आहात अशी काय बाब आहे की जी तुम्हाला ते देवाचं काम करायची गळ घालत आहे. Amen. Amen. Like some time back you heard that some minister was distributing sarees to the women and then they say photo hai ka dista ka baga deta. उदाहरणार्थ काही दिवसांपूर्वी एखाद्या मंत्र्याला आपण बायकांना साड्या वाटप करताना पाहिलं आणि मग फोटो काढा वगैरे वगैरे. Amen. आमेन. See their photo, then they ask, मग विचारतात उद्याच सकाळला येणार ना फोटो. मीडिया पाहिजे, म्हणजे मीडियाशिवाय आम्ही साडी वाटप करत नाही. आमेन. But for God, पण देवाला even every hidden work प्रत्येक लपलेलं काम सुद्धा has value in the eyes of God. पण देवाच्या नजरेमध्ये मात्र प्रत्येक लपलेल्या कामालाही किंमत असते. Whatever work you do behind the screen, also for God it is an open thing and He will bless you. पडद्यामागे जरी तुम्ही देवासाठी काहीतरी काम केलं ना तर देव तुम्हाला उघडपणे त्याचं प्रतिफळ देऊन तुम्हाला आशीर्वादित So करेल. when we are dealing with heavenly rewards, तर जेव्हा आपण स्वर्गीय प्रतिफळांशी कारभार करतो we need to understand त्याला पहिलं तर आपण हे समजून घ्यायला हवं that every reward is based on love. प्रत्येक प्रतिफळ प्रेमावर आधारित आहे. It is based on purity. प्रत्येक प्रतिफळ शुद्धतेवर आधारित आहे. It is based on motives. प्रत्येक प्रतिफळ मनातल्या हेतूंवर आधारित आहे. It is based on selflessness. प्रत्येक प्रतिफळ निस्वार्थी जगण्यावर आधारभूत आहे. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? Yes, there will be judgment of believers in heaven. विश्वासू लोकांचा न्याय स्वर्गात होणार आहे. There will be judgment for believers in heaven. विश्वासू माणसांचा स्वर्गामध्ये न्याय होणार आहे. And there are different types of judgment given in the Bible. आणि बायबलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे न्याय दिलेले आहेत. There is the judgment of believers. विश्वासू माणसांचा एक न्याय निवाडा आहे. There will be the judgment of the Jews. एक यहुदी समाजाचा न्याय निवाडा आहे. There will be the judgment of the saints. एक संतांचा न्याय निवाडा आहे. Not for salvation but for the reward. तारणासाठी नाही पण प्रतिफळ. Amen. आमेन. Our judgment is not based on acceptance of Jesus Christ. We have already accepted, but now the judgment will be based on our works. आपला न्याय निवाडा आपण ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे की नाही यावर आधारभूत नाही का. आता आपण ख्रिस्ताला ऑलरेडी स्वीकारलेलं आहे. आता आपला न्याय निवाडा आपण येशू ख्रिस्तासाठी जे काम करतो, सेवा करतो ती कशी केली त्यावर आधारभूत न्याय निवाडा. Because if we are born again, we are saved. कारण आपला जर नवीन जन्म झालाय तर आपलं तारण झालेलं आहे. But the question is whether we would be rewarded or not, and how much we would be rewarded. पण प्रश्न हा आहे की आपल्याला स्वर्गात प्रतिफळ मिळणार आहे की नाही, आणि जर मिळणार आहे तर किती मिळणार आहे. Sometimes, कधी sadly, Christians may not be rewarded. दुःखाची बाब ख्रिस्ती माणसांना प्रतिफळ मिळणार नाही Rewarded in heaven, स्वर्गामध्ये, although they may be saved. जरी त्यांचं तारण झालेलं आहे तरी देखील ही दुःखाची बाब की कधी कधी विश्वासू लोकांना स्वर्गामध्ये प्रतिफळ मिळणार नाही. Amen. आमेन. Heaven we will get, स्वर्ग मिळेल but rewards depends on our works. पण स्वर्गातली प्रतिफळ आपण देवाची सेवा कशी, किती, कुठल्या हेतून केली त्यावर आधारित मिळेल. So we may lose our reward or we may gain a reward. तर कदाचित आपल्याला प्रतिफळ मिळेल किंवा मिळणार नाही.
but all of us will go to heaven. आपण सगळेजण स्वर्गात नक्की जाणार आहोत. And First Corinthians speaks of it in great detail. आणि 1 कोरिंथ फार मोठ्या प्रमाणामध्ये या विषयी आपल्याला सांगत आहे. And some may think it is not true. काहींना असं वाटेल की नाही नाही हे काही खरं नाही, Is it going to happen? हे काही सत्य नाही, असं होणार आहे का? Is there another world? अजून एक जग आहे का? Some people say हेच नरक आहे, हेच स्वर्गच आहे, हे सगळंच आहे. काही लोक म्हणतात हेच सगळं आपलं स्वर्ग नरक सगळं इथंच आहे, इथंच आहे सगळं. सगळं इथंच आहे, हेच नरक आहे, हेच नरक हेच आहे, स्वर्ग आहे. हे हालेलुया. It cannot be. How can it be? असं कसं शक्य आहे? स्वर्ग पण हेच आणि नरक पण हेच. God wants to separate the goats and the sheep. देवाला एडके आणि बकऱ्या किंवा बकरे आणि मेंढऱ्यांना वेगळं करायचं आहे. See, the spirit world does exist. आत्म्यातलं जग अस्तित्वात आहे बरं का? Whether we believe it or not, it exists. आपला विश्वास असो किंवा नसो, आध्यात्मिक जग अस्तित्वात आहे. See, just because a villager has not seen something like a plane flying on top and you tell him the plane flies, he will say, it doesn't happen like that. केवळ गावातल्या खेडेगावातल्या गावकऱ्यानं विमान उडताना पाहिलेलं नाहीये आणि म्हणून तो म्हणतो की नाही नाही विमान काही नसतं, विमान उडत नसतं, असं थोडं असतं. तू पाहिलं नाही म्हणून नसतं का? That's what I'm saying. मी तेच म्हणतो, असं नसतं. Your belief or disbelief theologically does not change the spirit world. It still exists. तुमचा विश्वास असो नसो काही असो, आध्यात्मिक जग तरीही अस्तित्वात आहे. And it does not change God also. आणि ते आध्यात्मिक जग बदलत नाही आणि देवही बदलत नाही. It doesn't change the truth also. सत्य जे आहे ते सत्य आहे, सत्य बदलत नाही. It only affects the one who does not believe in it. फक्त ज्याचा या सत्यावर विश्वास नाही त्याच्यावर त्याचा परिणाम होत नाही. And it just limits him to only a natural thinking. आणि मग त्यालाच मर्यादित असं नैसर्गिक फक्त विचारसरणी करून जगावं लागतं. And people who are just thinking in the natural, even Christians, आणि they जी- will be losing their rewards in heaven. आणि जी बिलीवर ख्रिस्ती माणसं देखील केवळ नैसर्गिकरित्याच विचारसरणी करून जगत आहेत, त्यांना स्वर्ग मिळेल पण स्वर्गातलं प्रतिफळ ते गमावतील. Issachar is reminding us इसाखार आपल्याला आठवण करून देतो that we are not only heading towards heaven, we are heading towards our rewards. केवळ आपण स्वर्गाकडे चाललो असं नाही, स्वर्गाकडे चाललोय आणि स्वर्गातली प्रतिफळ पण हवी आहेत. Yes, there is a reward. हो, प्रतिफळ आहे. And Bible speaks about 5 judgments. आणि बायबल 5 न्यायनिवाड्यांविषयी सांगत आहे. One day I will speak on the 5 judgments. 5 न्यायनिवाड्यांविषयी एके दिवशी बोली. And they differ to the time and the place and the people and the basis of judgment and the result. वेळ, जागा, माणसं कशावर आधारित तो न्याय असेल आणि त्या न्यायाचा परिणाम काय होणार आहे हे सगळं त्यावर वेगळं असणार आहे. We know the first judgment was on sin आपल्याला माहिती आहे पहिला न्याय पापाचा झाला in AD 30 AD 30 when Jesus took the sins of the whole world जेव्हा येशूने संपूर्ण जगाचं पाप उचललं and finished the work. संपूर्ण मानवजातीचं पाप येशूने घेतलं आणि पापाविषयीचं काम त्याने पूर्ण केलं. We are justified because he was judged on the cross for me. आपलं न्यायीकरण झालं कारण की क्रूसावर येशू माझ्या जागी वारला मेला. So that was the first judgment तो पहिला न्याय that Jesus took येशूने घेतला on behalf of us. आपल्या वतीनं. Amen. Amen. And that judgment was passed. आणि तो न्यायनिवाडा झाला. But there is the judgment of the works now आता कामांचा न्यायनिवाडा आहे that will take place in the time of rapture. जो स्वर्गारोहणाच्या वेळेला होणार आहे. And it's called the Bema judgment seat. आणि त्याला बीमा न्यायसन असं म्हणतात. Bema in Greek. बीमा ग्रीक किंवा हेलेंडी भाषेत त्याला बीमा न्यायसन म्हणतात. Where you find, when the rewards are being given, you have that seat where the first person stands higher than second one and the third one. जेव्हा तुम्हाला माहितीये ना पदक दिलं जातं त्याला जो पहिला आलेला असतो तो मध्ये असा उंच आणि मग दुसरा आलेला इथे आणि तिसरा आलेला इथे तसं. That's called the Bema seat. त्याला बीमा न्यायसन म्हणतात. And it will result in some of the losses. For some it will be rewards. आणि त्याचा परिणाम काही बिलीवर ख्रिस्ती माणसांसाठी लाभदायक असेल, त्याचा परिणाम काही बिलीवर ख्रिस्ती माणसांसाठी नुकसानात सुद्धा कदाचित असेल. Paul म्हणतो in 2 Corinthians 5, 9 and 10. 2 कोरिंथ 5, 9 आणि 10. Wherefore we labor that whether present or absent we may be accepted of him. For we must all appear before the judgment seat of Christ, that everyone may receive the things done in his body according to that he hath done, whether it be good or bad. 2 कोरिंथ 5 अध्याय 9 आणि 10 वचन. म्हणून शरीरात वस्ती करीत असलो किंवा शरीरापासून गैरहजर असलो तरी आम्ही त्याला संतुष्ट करणारे असे होण्यास झटतो, का आपणा सर्वांस ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर प्रकट केले जायचे आहे, यासाठी की प्रत्येकाने आपल्या शरीराकडून जे जे केले, मग ते बरे असो किंवा वाईट असो,
त्याप्रमाणे त्याला फळ मिळावे. Praise the Lord. Amen. In 1 Corinthians 4:5, 1 करीन 4 अध्याय 5 वचन, Paul says, पौल म्हणतो, therefore judge nothing before the time until the Lord comes, who both will bring to light the hidden things of darkness and will make manifest the counsels of the heart, and then shall every man have praise of God. 1 करीन 4 अध्याय 5 वचन, पौल म्हणतो, म्हणून समयापूर्वी म्हणजे प्रभू येईपर्यंत तुम्ही कोणत्याही गोष्टीचा न्याय ठरवू नका. तोच अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशित करील आणि अंतःकरणातल्या योजना उघड करील, आणि त्यावेळेस प्रत्येकाची स्तुती देवाकडून होईल. Praise the Lord. Amen. See, we are talking about reward because Issachar also means reward. आपण प्रतिफळांविषयी आता बोलतोय कारण की इसाकार म्हणजे प्रतिफळ सुद्धा. Where will this reward be? हे प्रतिफळ कुठे असणार आहे? In the air. हवेमध्ये. Because Bible says बायबल म्हणतं in 1 Thessalonians 4:16 and 17, 1 थेसलोनिकी 4 अध्याय 16 आणि 17, for the Lord himself shall descend from heaven with a shout, with the voice of the archangel, and with the trump of God, and the dead in Christ shall rise first. Then we which are alive and remain shall be caught up together with them in the clouds to meet the Lord in the air, and so shall we ever be with the Lord. 1 थेसलोनिकी 4 अध्याय 16 आणि 17, कारण प्रभू स्वतः आज्ञा करणाऱ्या गर्जने सकट, आद्य दूताच्या वाणी सकट व देवाच्या तुतारी सकट आकाशातून उतरेल, आणि ख्रिस्तातले मेलेले पहिल्याने उठतील. मग जे आपण जिवंत राहणारे ते आपण त्यांच्या बरोबर अंतरात प्रभूला भेटण्यासाठी ढगांमध्ये वर घेतले जाऊ, आणि तसेच प्रभूजवळ सर्वदा राहू. Praise the Lord. Amen. Those who died before us in the Lord, प्रभूमध्ये आपल्या अगोदर आपल्या पूर्वी जे मरण पावले, God will raise them up first. देव त्यांना अगोदर उठवेल, Then we will join them. आणि मग आपण त्यांना जॉईन करू. Now there won't be a trial आता तिथे काही ट्रायल नसणार आहे, to see whether the judged are innocent or guilty. तिथं कसोटी नसणार आहे, चाचणी परीक्षा नसणार आहे की ज्यांचा न्यायनिवाडा होतोय ते खरोखर भोळे आहेत का नाही, त्यांनी चुका केलेल्याच आहेत. Because Bible says कारण बायबल म्हणतं, there is now no condemnation for them who are in Christ. जे ख्रिस्त येशूत आहेत त्यांना आता दंडाज्ञा नाही. The judgment shall be only of the saved, not the unsaved. तारलेल्यांचाच न्यायनिवाडा असणार आहे, ज्यांचं तारण झालेलं नाहीये त्यांचा नाही. It's like the judge who stands at the racetrack and hands out rewards. एखादा न्यायाधीश जसं शर्यतीच्या धावपट्टीपाशी उभा आहे आणि तिथं प्रतिफळ वाटत आहे का मेडल वाटत आहे, त्याच्यासारखं हे आहे. It is related to our works that we do from now till our death or till rapture. आतापासून आपल्या मृत्यूपर्यंत किंवा आतापासून स्वर्गारोहणापर्यंत आपण जे काही प्रभूमध्ये काम करू, चाकरी करू, त्यावर आधारित ते सगळं प्रतिफळ असेल. So we need to start working for the Lord. तर माझं म्हणणं असं आहे की आपण सगळ्यांनी चला देवाची सेवा करूया. See, because Bible says there is no work in the grave. कारण बायबल म्हणतं कबरेत काम नाही. There is no work in the grave. कबरेमध्ये काम नाही. After death there is no work. मेल्यानंतर काम नाही. All work is here. जे आहे ते आता जिवंत असताना. After we die we are just enjoying with God. मेल्यानंतर देवाबरोबर मजा. Praise God. Hallelujah. Only enjoying with the Lord. मेल्यानंतर फक्त प्रभू बरोबर मजा. What you have to do is right now. जे जे करायचं ते आता करायचं. That is what Issachar is reminding us. इसाकार आपल्याला हीच आठवण करून देत आहे. Paul says पौल म्हणतो in 1 Corinthians 3:11, 1 करीन 3:11, 11 to 15, 1 करीन 3 अध्याय 11 ते 15, for other foundation can no man lay than that is laid, which is Jesus Christ. Now if any man build upon this foundation gold, silver, precious stones, wood, hay, stubble, every man's work shall be made manifest, for the day shall declare it, because it shall be revealed by fire, and the fire shall try every man's work of what sort it is. If any man's work abide which he has built thereupon, he shall receive a reward. If any man's work shall be burnt, he shall suffer loss, but he himself shall be saved, yet so by fire. 1 करीन 3 अध्याय 11 ते 15, कारण येशू ख्रिस्त जो घातलेला पाया त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाच्याने घालवत नाही. जर कोणी या पायावर सोने, रुपे, मौल्यवान पाषाण, लाकूड, गवत, घसकट यांनी बांधले तर प्रत्येकाचे काम उघड केले जाईल, कारण तो दिवस ते उघड करील आणि ते अग्नीकडून प्रकट केले जाईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा अग्नी करील. जर कुणाचे त्यावर बांधलेले काम टिकेल तर त्याला प्रतिफळ मिळेल, जर कुणाचे काम जळून गेले तर त्याचा तोटा होईल, पण तो स्वतः तारला जाईल, परंतु जसा अग्नीतून ओढून काढलेला तसा तो तारला जाईल. Did you see that? पहा. See, the reason I'm saying everything in detail सगळं काही मी तपशीलवार का सांगतोय त्याच्या मागचं कारण is because I don't want anyone to miss his or her reward. कारण माझी इच्छा नाही की तुमच्यातल्या कोणाचंही
प्रतिफळ तुम्ही चुकवावं. I don't want one of you who hears this word of God to reach the shores of eternity and find himself without any reward. माझी इच्छा नाहीये की तुमच्यातल्या एकाने देखील सनातनाच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचायचं आणि केवळ स्वर्गप्राप्ती करून घ्यायची आणि प्रतिफळ एकही मिळवायचं नाही, अशी माझी इच्छा नाही. I don't want one of you to say, Pastor, if you had just, we had been members of your church for so many years and you should have mentioned it at least once, you should have taught at least once. माझी अशी इच्छा नाहीये की तुम्ही मला असं म्हणावं की पास्टर, इतकी सारी वर्ष आम्ही तुमच्या चर्चचे मेंबर होतो, एकदा देखील तुम्ही या गोष्टीचा आम्हाला उल्लेख केला नाही, एकदा तरी तुम्ही आम्हाला उल्लेख करून या गोष्टीविषयी सांगायचं होतं तर आम्ही तशी कामं केली असती आणि प्रतिफळ मिळवलं असतं. Pastor, you spoke about so many things. पास्टर, तुम्ही बरंच काही बोललात. Why didn't you speak on this area? तुम्ही हा भाग कधी हाताळला नाही. You know, that's why when I go home, म्हणून जेव्हा मी घरी जातो, I tell the Lord, प्रभूला मी म्हणतो, I want to cover every area that is there in the Bible. बायबल मधला प्रत्येक भाग मला कव्हर करायचा आहे देव बाप्पा. Amen. Amen. That's why on Saturday from Genesis to Revelation, from every book I have spoken. आणि म्हणून शनिवारचे संदेश तर पार उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंतच्या प्रत्येक पुस्तकातनं मी शनिवारी संदेश दिलाय. Yes. आमेन. That is my mission. हे माझं मिशन आहे. Lord, from Genesis to Revelation I will speak. की उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत मी बोलीन प्रभू. But you have to give me wisdom. तू मला ज्ञान दे. You know, because Bible needs wisdom to rightly divide the word of truth. कारण सत्याचा शब्द व्यवस्थित वाटप करून सांगायला किंवा द्यायला देवाचं ज्ञान गरजेचं आहे. Amen. आमेन. The time when it comes, you have to cross your Jordans. आणि जेव्हा तुम्हाला तुमची यार्देन पार करावी लागेल And you find out that there is only just salvation and no rewards, you'll feel bad, isn't it? आणि मग यार्देन पार केल्यानंतर तुम्हाला जर आढळलं की फक्त तारण मिळालं, प्रतिफळ नाही, तर मग किती मूड ऑफ होईल. Amen. That will be very embarrassing moments of our life, and that is also for eternity. आणि मग किती लाज वाटेल, आणि ती लाज कायम वाटेल, कारण ते सनातनच आहे, टेम्पररी नाही. You will not know what to do. मग कळणार नाही की आता काय करू. You will not even know how to gather now rewards. आणि मग आता प्रतिफळ कशी गोळा करू तेही कळणार नाही. म्हणून जे काय ते आता सध्याला, That time you cannot say, now let me try. तेव्हा नाही असं म्हणून चालणार नाही. नाही, थोडी वेळ द्या, मी जरा प्रयत्न करतो. अरे आता काय करायचं, हेवन मध्ये सगळं सेव्ह झालेलं आहे, तुला काय काम आहे? हो, खाली असताना काय केलं तू, 80-90 वर्ष जगला. And you will not know what to do. मग कळणार नाही वर काय करायचं. You cannot change what has been established fully. आणि जे स्थिरस्थावर झालेलं आहे, जे स्थिरस्थायी झालेलं आहे, त्याला बदलू नाही शकत तिथे The आपण. time begins now. तर Your time begins now. तुमची वेळ सुरू होते आता. Your time begins now. तुमची वेळ सुरू होते आता. Amen. Amen. Now here. आता इथे. Praise the Lord. Amen. As long as there is breath in you. जोवर या नाकपुड्यांमध्ये श्वास आहे, As long as your body is in good shape. जोवर शरीर चांगल्या शेप मध्ये आहे. Amen. आमेन. When we lose our shape, finished. शरीराचा आकार गेला. The spirit will be willing, but the flesh will be weak. की आत्मा इच्छुक पण देह अशक्त. Praise the Lord. आमेन. Before that comes in, आणि ते होण्या अगोदर let us start working. चला काम करूया. While it is called day, not this day. While it is called day, जोवर night is still there. दिवस आहे तोवर देवाची चाकरी करूया, लोकांची सेवा करूया. दिवस म्हणजे तो दिवस नव्हे, हा दिवस. Amen. कारण की रात्र येतंय. हो, There is no work at night. रात्रीला काम होत रात्री नाही. म्हणजे दिसत नाही. रात्र म्हणजे मग दिसत नाही. कोणी म्हटलं डोक्यावर प्रेयर कर, आपण पायावर करतो. हो कारण ना, की दिसत नाही. ते सगळे रात्रीचे प्रॉब्लेम. Amen. म्हणजे अंधार नाही, रात्रीचे प्रॉब्लेम. Many times बऱ्याच वेळेला we live our lives on this earth आपण या जगात आपलं जीवन जगतो and we get caught up so much in the affairs of this world that we forget that time has lapsed. आणि या जगातल्या राहाटीमध्ये इतके अरे संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर करत आयुष्य कुठे जातं ते कळत नाही. आणि डोक्याला हात मारून असं रिवॉर्ड होता का आम्हाला माहितीच We नाही. forget to have eternity in our hearts. मग सनातनात हृदयात घ्यायला विसरतो. We forget to live for eternity. आणि सनातनासाठी जगायला विसरूनच जातो. आणि बाय देन थोडं 70-80 पर्यंत वय झालेलं असतं. Amen. आमेन. Because I'm not here to teach you, to let you know how much I know, but to teach you that you may know what you ought to do. कारण मी कधीच तुम्हाला या जागेमध्ये मला किती येतं हे दाखवायसाठी शिकवायला आलेलो नाहीये, पण मी यासाठी तुम्हाला शिकवत असतो की तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडावा. I want you to see that the word will work for you मला and through you. मला हे ज्ञान वाटायचंय आणि हा शब्द तुमच्यामध्ये
सिद्ध झाला पाहिजे, कार्यरत झाला पाहिजे, हे मला पाहायचंय. I want you to know that you are great in the sight of God and you can do great exploits for God. माझी इच्छा आहे की तुम्हाला कळावं, देवाच्या नजरेमध्ये तुम्ही महान आहात, देवासाठी तुम्ही महान कार्य करू शकत आहात. स्वतःला कमी लेखू नका. Praise the Lord. You are my reward. You are my crown. You are my glory. तुम्ही माझं प्रतिफळ, मुकुट आणि वैभव आहात. You will stand there and say, yes, this man taught me about the word and I will get my reward. तुम्ही तिथे वर उभे राहाल आणि म्हणाल की हो, या माणसाने मला शब्द शिकवला आणि तुम्ही जेव्हा हे बोलाल तेव्हा माझं प्रतिफळ मला मिळेल. Praise the Lord. हालेलुया. We should have an abundance entry. How will we have an abundance welcome when our people will be standing there at the gate and say, come, you only told me about the Lord, enter. प्रवेश कसा अगदी शानदार झाला पाहिजे माझा. कसा होईल माझा प्रवेश शानदार? जेव्हा माझी ही तुम्ही सगळी माणसं तिथे उभं राहून म्हणाल, हेच ते बर का, दर शनिवार, रविवार, सोमवार, गुरुवार ओढून ओढून शिकवायचे बर का, हेच ते, म्हणजे माझी एंट्री शानदार. In the same way for you, जसं माझं तसं तुझं. people will have to say, लोकांनी म्हटलं पाहिजे. see, angels will say, God will say, yes, I know this person. He used to pray behind the screen. The world doesn't know, but I know. Have an abundance entry. देवदूत म्हणतील, देवाने म्हटलं पाहिजे, देवदूतांनी म्हटलं पाहिजे, हा माणूस मला माहितीये, पडद्यामागचा कलाकार आहे, पुढे दिसायचा नाही, पण मागे खूप प्रार्थना करायचा. मग याला म्हणतात शानदार प्रवेश. Praise the Lord. Some people live as though they are living for eternity on this earth. काही बिलीवर माणसं जगातच अशी जगतात की हे जगच आता माझं सनातन जीवन. Amen. आमेन. Little do they realize that we have got so less time. थोडंही त्यांना उमगत नाही का की आपल्याकडे वेळ कमी आहे. At least for Noah, who was living for 700-800 years, he can be relaxed. कमीत कमी नोआ सारखं 700-800 वर्षाचं जीवन असतं तर मी म्हणतो चला आराम करून चाललंही असतं. At least for Moses, who lived for 120 years, we can be relaxed. त्यानंतर मोशे सारखे 100 किंवा 120 वर्ष हातात असती तर मी म्हणतो आराम करून चाललंही असतं. इथं 80 वगैरे हो ना. अलीकडे तर काही सांगतच नाही ना. If they are 70 and 80, they say, झालं आता तुमचं हो, आता म्हणजे जपायचं वेळ आलं. 50च्या पुढे गेल्यानंतरच काही काही माणसं तर आता चला आता माळा जपा. What? I'm showing you facts. मी तुम्हाला वास्तविकता पुढे आणतोय की प्रकाश कसा लख्ख पडला पाहिजे डोक्यात. Praise the Lord. की कानाला खडा, आजपासून सेवा सुरू. We have to start living for God. आपण देवासाठी जगलंच पाहिजे. See, it's not only good intentions, I told you, फक्त चांगले हेतू डोक्यात आणि मनात ठेवून काही मिळत नाही. but good actions. हा, डोक्यात आलेलं कृतीत करायचं तेव्हा मिळतं. God does not value your good intentions, but He values your good actions. देवबाप फक्त तुमच्या डोक्यातल्या चांगल्या हेतूंना मानणार नाही. काही चांगले हेतू कृतीत बदलले तर मग देवबाप त्याला बघेल आणि मानेल. म्हणजे केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे, नुसता बँड वाजून काय फायदा रे. Praise the Lord. See, I'm not here to just preach and preach and preach and then you go home. मी नुसतं इथे प्रीचिंग तुम्ही आला आणि मग गेला. I want you to mature. माझी इच्छा आहे तुम्ही प्रभू समंजस व्हा. I want, see, as somebody said, जसं कोणीतरी म्हणालं, you can catch fish and live for a day. तुम्ही मासा पकडून एका दिवसासाठी जगू शकता. But if you teach a man to fish, he can eat all his life. पण एखाद्या माणसाला तुम्ही मासे धरायला शिकवून टाका, तो आयुष्यभर त्यावर जगेल. That's what I'm doing. मी ते करतो. I'm teaching you. मी तुम्हाला शिकवतोय. I'm teaching you मी तुम्हाला शिकवतोय that whether I'm here or not, you will live a Christian life. की मी इथे असो किंवा नसो, तुम्ही ख्रिस्ती जीवन जगा. Praise the Lord. Amen. More than me, you need Jesus. माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला येशूची गरज More आहे. than me, you need God, the Holy Spirit. माझ्याहून जास्त बर का, म्हणजे तुम्हाला मी जास्त गरजेचा नाहीये, तुम्हाला देव आणि देवाचा आत्मा जास्त गरजेचा आहे. Praise the Lord. Amen. These are the days we need to go the second mile. या अलीकडच्या दिवसांमध्ये तर आपण दुसरं मैल चाललंच पाहिजे. We need to be people of passion. या अलीकडच्या दिवसांमध्ये तर आवेशाने भरलेली आपण माणसं पाहिजे. We need to be people who will be living epistles of God. आणि अशी माणसं की जी देवाची जिवंत पत्र आहेत, People who are ready to die. जी मरायलाही तयार आहेत. Amen. आमेन. We have to have the marks of Christ on us. आपल्यावरती ख्रिस्ताचे वण पडले पाहिजेत. Praise God. Hallelujah. I have a few marks on me, माझ्यावर आहेत ख्रिस्ताचे काही वण. on my body. माझ्या शरीरावर ख्रिस्ताचे काही वण पडलेले आहेत. We glory in all these afflictions. या सगळ्या त्रासांमध्ये आम्ही वैभव करतो. We glory in persecution. या सगळ्या क्षणांमध्ये आम्ही म्हणतो हे आमचं वैभव आहे. Praise God. हालेलुया. We don't glory in any other thing. बाकी कुठल्या गोष्टीमध्ये आम्ही काही वैभव मिरवत नाही. And glory in what God has done for us and through us. देवाने आमच्यासाठी काय केलं आणि देवाने आमच्याद्वारे काय केलं ह्यातच आम्ही वैभव मिरवतो. Amen. आमेन. I'm not here to just see that you work, but I want to see that you do quality work and hard to work and passionate to work. मी फक्त इथे तुम्ही देवाचं काम करा एवढं सांगायला शिकवायला नाहीये,
तुम्ही देवाचं काम मनापासून हृदयापासून आवेशानं चांगलं खरं करा असं Praise the शिकवायचं. Lord. See, because your rewards are based on not just works, but the quality, the kind of work we do. कारण तुमचं प्रतिफळ फक्त कामावर नाही तर तुमचं काम कुठल्या दर्जाचं आहे त्या दर्जावर प्रतिफळ अवलंबून आहे. Amen. आमेन. It should be backed with love and mercy and त्या faithfulness कामामागे- and integrity. त्या कामामागे प्रेम, दया, कृपा, सरळता हे सगळं असायलाच पाहिजे. See, when Paul was writing in that First Corinthians, पॉल जेव्हा 1 कोरिंथ लिहित होता he saw the people working. त्याने लोकांना काम करताना तिथं पाहिलं. He saw all the Christians working. त्यांनी पाहिलं की तिथली ख्रिस्ती माणसं काम करतायत Everybody was doing some kind of work. आणि सगळेच्या सगळे काही ना काही काम करतायत. पॉलनी पाहिलं. But he said, पॉल म्हटला built upon this foundation, gold, silver, precious stones. या पायावर सोने, रुपे, मौल्यवान पाषाण See, these are pure works. ही सगळी शुद्ध कामं. Gold, सोनं, silver, रुपे, precious stones. मौल्यवान पाषाण, But then comes wood. मग लाकूड. There are works which are called woodwork. काही कामं लाकडी कामं आहेत. Amen. काही कामांना लाकडी कामं म्हणतात. सोनेरी काम नाही, हो. लाकडाचं काम. काही कामांना लाकडी कामं म्हणतात, सोन्याचं नाही. And then again it comes hay work, मग गवत. गवत work. हो ना. गवत तर आता म्हणजे आता and everything is going to be tested not by water but fire. आणि सगळं पाण्याने तपासणार नाहीत, सगळं आगीत घालून तपासणार आहेत. Did you see that? Hay will be burnt like that in a second. गवत तर कसं पटपट 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 जळून राख होईल. And stubble, he says. आणि घसकट. See, that means there is, see, everybody is working. म्हणजे सगळे काम करतायत. Gold, silver, wood, hay, stubble, hay, all are working. सोने, रुपे, मौल्यवान पाषाण, लाकूड, गवत, घसकट काम सगळ्यांचं चाललंय. Praise the Lord. Amen. But God knows देवाला माहिती आहे whether it is gold or hay. याचं काम सोन्याचं आहे का गवताचं आहे. And we also know, आणि आपल्याला माहित असतं. we also know. प्रत्येकाला आपापल्या मनात कुठं तरी माहिती असतं. You may not know me, but I know myself. तुम्ही कदाचित मला एवढं ओळखत नसाल पण मी माझ्या स्वतःला ओळखतो. Whether my work is hay or gold. माझं काम गवत आहे का सोनं आहे. Praise the Lord. हालेलुया. So there is a work of gold and silver. तर सोन्याचं आणि चांदीचं काम असतं. There is a work of wood, hay and stubble. आणि एखादं काम लाकडी, गवत आणि घसकटाचं पण असतं. That shows म्हणजे याचा अर्थ असा every Christian is working. प्रत्येक ख्रिस्ती माणूस काम करत आहे. See? People say, praise God. हालेलुया. चला म्हणजे आम्ही काम करतो. लोक म्हण- See, but now the quality also comes in लोक it. म्हणले चला प्रेज द लॉर्ड म्हणजे याचा अर्थ आपण सगळे काम करत आहोत. पण जरा थांबा पुढे काय लिहिलंय वाचा. See, what kind of work they are doing, with what motive they are doing. कुठल्या पद्धतीचं काम तुम्ही करताय, त्याच्या मागचे हेतू काय आहेत. People say, I preach, I teach. लोक म्हणतात मी प्रीचिंग करतो ना, मी टीचिंग करतो, I do this, I do मी हे that. करतो, मी ते करतो, मी खूप करतो. Did not Jesus say in Matthew 7? मत्तई 7 येशू बोलला ना. See, what did he say in Matthew 7? मत्तई 7 मध्ये येशू काय बोलला. He spoke about two people building houses, isn't it? दोन माणसांविषयी बोलला ना की दोन माणसांनी घर बांधली. Wise also built the house. शाण्यानेही बांधलं. Did the fool sleep on the couch? आणि मूर्ख काय सोफ्यावर झोपून होता का. नाही, तो मूर्ख- बांधला तो. मूर्खानी पण बांधलं. Amen. Amen. He also built. मूर्खानी पण बांधलं. Both worked together. मूर्खानी बांधलं, शाण्यानी बांधलं, घर दोघांनी बांधली, दोघांनी काम केलं. See, आमेन. maybe the wise man worked a little bit more harder because he had to deal with the rocks. कदाचित शाण्या माणसांनी जरा जास्त मेहनत घेतली असेल कारण की त्याला खडकात काम करावं लागतं. Because rock needs little hard work. कारण खडक खणायला वेळ लागतो. But the foolish also did some kind of work. पण मूर्खानी पण काहीतरी काम केलं. But it is the foundation that makes the difference. पाया 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 फरक आणतो. Not just the absence or the presence of the work, it is the foundation. काम केलं का काम केलं नाही ते नव्हे, कसं केलं, पाया, त्या कामाचा पाया. That's why it says every work will be revealed by fire. आणि म्हणून लिहिलंय आगीद्वारे प्रत्येक काम प्रकट होईल. And fire will test each one's work, what sort of it is. अग्नीकडून प्रत्येक काम प्रकट केले जाईल. प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा अग्नी करेल. See, verse 14, if anyone's work which he has built on endures, he will receive a reward. 14 वचन, जर कुणाचे त्यावर बांधलेले काम टिकेल तर त्याला प्रतिफळ मिळेल. टिकायला पाहिजे. हा, काम टिकलं पाहिजे, तो पॉइंट आहे. काम खम ना, बिझी बिझी बा बिझी, टिकलं पाहिजे. टिकलं पाहिजे. See, when I preach and teach, जेव्हा मी प्रीचिंग टीचिंग करतो, even after 100 years, if the people are still growing and growing in the Lord and growing in the Lord and increasing in the Lord, that teaching means it has stayed with the people. 100 वर्षानंतर सुद्धा मग समजा लोक येत आहेत, प्रभूमध्ये वाढतायत, समंजस होत आहेत, येत आहेत, वाढतायत, समंजस होत आहेत, तर याचा अर्थ ती सगळी शिकवण लोकांमध्ये रुजली राहिली. Amen. आमेन. And such enduring work will receive a reward. आणि अशा टिकणाऱ्या कामाला प्रतिफळ मिळेल. It's not just the preaching.
केवळ प्रीचिंग नाही काय, Anybody can stand here and preach. बाकी काय मग कोणी इथं उभं राहून प्रीचिंग करू शकतं. See, because it's not a debate. कारण ही काही चर्चा किंवा वादविवाद नाहीये. Debate means then you will ask me, then I have to answer. It's a little difficult, isn't काही it? चर्चा सत्र असेल म्हणजे तुम्ही उभे राहणार, मला विचारणार, मग मी उत्तर देणार, म्हणजे मग डोकं खाजवायची वेळ येते. But here, इथे you're only listening, I am talking. इथं तुम्ही ऐकताय, मी बोलतो. See, it's आमेन. easy. हे सोपं. But if you don't do it with anointing, it is useless. पण हे सोपं अभिषेकाशिवाय केलं तर मग त्याचा काही फायदा नाही. And what is the use? काय फायदा आहे अभिषेकाशिवाय? People remain the same. लोक तशीच राहतात. मग They came like a sinner, they go home worse sinners. पापी आली, महापापी होऊन गेली. What is the use? क्या करे ऐसो का? Amen. People have to come and they have to be changed and gone home. लोकांनी यावं आणि आल्यानंतर त्यांचं जीवन बदललं पाहिजे आणि मग त्यांनी घरी जावं. So now here is a believer, he is saved but he has no reward. तर इथे असा हा विश्वासू माणूस की ज्याचं तारण झालंय पण त्याला प्रतिफळ नाही. Because here Paul says, yet so as through fire. अग्नीद्वारे पॉल म्हणतो. You know, I read of a man of God. एका देवाच्या सेवकाविषयी मी वाचलं. His name was Howard Pickman. हावर्ड पिटमॅन त्यांचं नाव. He wrote in his book त्यांच्या पुस्तकात त्यांनी लिहिलंय that he lived his life as a nominal Christian in the beginning. सुरुवातीला त्यांनी आपलं जीवन एक साधारण ख्रिस्ती म्हणून जीवन ते जगले. And he was reasonably successful in his work. आणि आपल्या कामात ते यशस्वी पण तसे झाले. But पण a day came एक दिवस आला when he met Jesus divinely. जेव्हा येशू ख्रिस्त त्यांना दैवीरित्या भेटला. He had a divine encounter in a vision with God. येशूनं दृष्टांताद्वारे त्यांची दैवी भेट घेतली. असा एक दिवस त्यांच्या जीवनात आला. And when he saw Jesus, आणि जेव्हा त्यांनी येशूला पाहिलं, suddenly अचानक he saw the fire coming out of Jesus. त्यांनी पाहिलं की येशूतनं आग बाहेर पडत आहे. And then मग when he turned around and he saw, वळून जेव्हा त्यांनी पाहिलं, there was something kept before him. काहीतरी त्यांच्या समोर ठेवलेलं होतं. And when the fire came, आग जेव्हा बाहेर आली, it burnt up everything. ते सगळं जळून गेलं जे काही होतं समोर ठेवलेलं ते. He said, Lord, what was that? आणि मग यांनी विचारलं की प्रभू हे काय? Lord said, प्रभू बोलला, all this was your work, all these years that you did for me. ही सगळी तुझी आतापर्यंत तू माझ्यासाठी केलेली कामं. He couldn't believe it. त्यांचा विश्वासच He said, बसेना. all these years I've been living a Christian, I did many good works. आणि ते म्हटले की सारी वर्ष मी ख्रिस्ती जीवन जगलो आणि मी बरीच चांगली कामं केली. But then in that vision he saw everything was burnt. पण त्या दृष्टांतात त्यांनी पाहिलं की सगळी कामं जळून राख. And he stood unclothed before the Lord. Even his clothes got burnt. आणि परमेश्वरासमोर, प्रभू समोर एकही वस्त्र परिधान न करता ते असेच उभे होते. And he told the Lord, आणि ते प्रभूला म्हटले, Lord, I did so much charity work. की प्रभू मी इतकी समाज सेवा केली. I visited the sick. मी आजारांना भेट दिली. I did charity work. चॅरिटी केली. I've done this, I did that. सामाजिक सेवा केली. हे केलं, ते केलं. He was explaining to Jesus all that he did. आणि येशूला हे सगळं सांगत होते ते समजावून की मी असं केलं, तसं केलं. And as he was saying, the things were piling up before him. आणि जसं ते बोलत होते त्यांच्या समोर त्या सगळ्या गोष्टींचा ढीग वाढत होता. And when it was increasing, he was thrilled. He said, see Lord, I still remember another thing this I did. Then again it was increasing. कामांचा ढीग वाढत गेला. ते बघून यांना आनंद झाला. जसं त्यांनी त्यात अजून भर घातली, अजून कामांचा ढीग वाढला. The Lord said, प्रभू बोलला, anything more you did? अजून काही केलंय का काम? He said, one minute, let me think. एक मिनिट मला आठवू. So he kept on adding. आणि मग त्यांनी भर घातली त्या ढिगात. And it became like a big mountain. कामांचा असा मोठा डोंगरासारखा ढीग झाला. Now Jesus said, येशू बोलला, you want to know तुला समजून जाणून घ्यायचंय whether this work was truly from the heart? ही कामं खरोखर तुझ्या हृदयापासून तू केली होती का? When the fire came, आग जेव्हा आली, the mountain, everything finished. डोंगर सपाट. It just became like a valley there. आणि डोंगर सपाट झाला, एकही काम राहिलं नाही. He stood there shocked. तर धक्का बसला त्या सेवकाला. He didn't know what to say, what to answer. समजेच ना, म्हणजे तोंडच बंद, वाचा बंद झाली. काय बोलू, काय उत्तर देऊ मी प्रभूला? What will happen when that happens to us? असं जर आपलं झालं तर मग आपलं काय होईल? What will happen? आपलं असं झालं तर आपलं काय होईल? So from that day, त्या because दिवसापासून when he got up, जेव्हा ते उठले, suddenly he realized. अचानक त्यांना आढळलं. He said, ते म्हणाले, if I ever work, I will do quality work, otherwise I will not do any work. आता जर मी प्रभूसाठी काही काम केलं तर चांगल्या दर्जाचं करीन, नाही तर करणार नाही. And he said, आणि म्हणाले, many of what we qualify to be a success is not real success in the eyes of God. ज्याला आपण यश म्हणतो आणि असं म्हणतो की नाही यशासाठी हा बरोबर आहे, हे यश आहे,
त्याला प्रभू परमेश्वर यश म्हणत नाही. He examined his life, त्यांनी स्वतःच्या जीवनाची तपासणी केली, repented, पश्चाताप केला and God gave him a second chance. आणि देवाने त्यांना अजून एक दुसरी संधी दिली. When he came back, जेव्हा ते परत आले, he started his second innings with God. त्यांनी देवाबरोबर दुसरी इनिंग सुरू केली. Amen. आमेन. Praise the Lord. Hallelujah. What pushes us to do the work of God? आपण देवाचं काम करतो, मला मान्य आहे, पण काय ती बाब आहे की जी तुम्हाला देवाचं काम करायला ढकलते? Paul says, पौल म्हणतो, love that constraineth me. प्रेम जे मला गळ घालतं. Nothing else is important. बाकी काय महत्वाचं नाही. प्रेम Love. प्रेम Love, प्रेम love, love, प्रेम love. प्रेम प्रेम प्रेम, Nothing else. बाकी काही नाही. What is it that qualifies you? What is that pushes you to do those things that you're doing for God? असं काय आहे की ज्यापायी तुम्ही देवाचं काम करण्यासाठी पुढे येताय? कुठली गोष्ट तुम्हाला देवाचं काम करायला ढकलत आहे? It's not what we do, but how we do. आपण काय करतो ते नाही, कुठल्या हेतूने करतो With ते. what motive we do. काय मनात ठेवून करतोय What pushes us, what prompts us to तेच ते मी do. सारखं म्हणतोय की कुठली गोष्ट तुला देवाचं काम करायला पुढे ढकलतीये. It should be the motivation from the Spirit. It should be the love that constraineth us. पवित्र आत्म्यातनं आलेली प्रेरणा पाहिजे, येशूचं प्रेम गळ घालत पाहिजे, Then we get our rewards. मग प्रतिफळ मिळतं. बाकी असं उगीच करायचं होतं, करायला लागतं, हमारे में ऐसा करते है असं म्हणून करून चालत नाही. See, something done outwardly may look very nice and you will receive a lot of appreciation from people also. बाहेरून काहीतरी केल्यानंतर कदाचित दिसायला ते चांगलं दिसत असेल तर लोकांकडनं तुम्हाला त्याविषयीनं कौतुक सुद्धा बहुतेक मिळेल. It's not important. ते महत्वाचं नाही. Yes, people appreciate you. Okay, take it for that time. ठीक आहे, लोकांनी तुमचं कौतुक केलं तेवढ्यापुरतं तुम्ही ते घ्या. But go home घरी जा and say, आणि म्हणा, did I deserve all that appreciation? या सगळ्या कौतुकाच्या लायकीचा मी आहे का? Say, am I deceiving the people? मी लोकांना कुठे फसवतोय का? Even our charitable work may look very appreciative in the eyes of the people. आपली सामाजिक सेवा पण लोकांच्या नजरेमध्ये त्यांना फार चांगली वाटेल. But if the motivation is not love, then it is nothing. त्याच्या मागचा It हेतू profiteth nothing, Paul says. त्याच्या मागचा हेतू जर प्रेम नसेल तर पॉल म्हणतो त्यातनं काही लाभ नाही. If it is not done for the sake of Christ, it is nothing. जर ते ख्रिस्ता खातर केलं जात नाहीये तर ते शून्य आहे. Then it is wood and hay and stubble. मग ते लाकूड, गवत आणि घसकट आहे. No, it has no power to stand in eternity. आणि त्याच्यात काही दम नाही की सनातन जीवनात ते टिकेल. You know, the great man of God, Sadhu Sundar Singh from Deva- India, from Punjab, देवाचे महान सेवक भारतातले पंजाब मधले साधू सुंदर सिंग, even when he was small, लहान असताना, his mother used to teach him to pray. अगदी ते लहान असताना देखील त्यांची आई त्यांना प्रार्थना करायला And शिकवायची. he was so accustomed in praying that he used to spend many hours in prayer. आणि इतकी त्यांना ती प्रार्थना करायची सवय लागलेली होती की तासोन तास ते प्रार्थना Now, करायचे. he didn't know Jesus at that time, तेव्हा काही त्यांना येशू माहित नव्हता, but he was a religious person. पण ते एक धार्मिक व्यक्ती होते And he used to pray so much आणि इतकी प्रार्थना करायचे that his father used to worry that something is wrong with my son. की त्यांचे वडील काळजी करायला लागले की माझ्या मुलाला काहीतरी झालंय बहुतेक. But then पण मग a time came in his life त्यांच्या जीवनात एक वेळ अशी आली, when somebody told him about Jesus, कोणीतरी त्यांना येशूविषयी सांगितलं he got so angry. आणि त्यांना इतका राग आला, He took the Bible and tore it into bits and pieces and त्यांनी threw it बायबल away. घेतलं आणि बायबल फाडून फेकून दिलं. Burnt it. बायबल फाडून फेकून जाळून दिलं. His life decision was just one thing: I have to become a sadhu, त्यांच्या जीवनाचा एकच संकल्प होता की मला साधू बनायचंय and I will live a life of poverty and prayer. आणि मी दारिद्र्याचं व प्रार्थनेचं जीवन जगणार आहे, मी साधू होणार आहे. See, that's what sadhus do. They have to live a life of poverty and prayer. साधू असंच करतात ना, त्यांना दारिद्र्याचं आणि प्रार्थनेचं जीवन जगावं लागतं. But he was so passionate to know the real God पण खऱ्या देवाला जाणून घ्यायचा इतका आवेश त्यांच्यात होता that when he reached the age of 14, की जेव्हा ते 14 वर्षाचे झाले, he prayed and said, God, if you are the real God and if you don't reveal yourself to me, त्यांनी प्रार्थना केली आणि म्हटले की परमेश्वरा, जर तू खरा परमेश्वर आहेस आणि तू जर मला आज तुझं दर्शन दिलं नाही, then मग on this particular day I will go on the railway track and kill या myself. आजच्या विशिष्ट दिवशी मी रेल्वे रुळावरती जाणार आणि स्वतःचा जीव देणार. He gave a deadline to God डेडलाईन दिली त्यांनी देवाला, because he was not satisfied. कारण ते कुठेतरी समाधानी नव्हते हे सगळं करून. पण He was being religious, but still he was not satisfied. धार्मिक होते, सगळं करत होते त्यांचं, पण तरी समाधान नव्हतं. See, he wanted the real God. त्यांना खरा देव हवा होता, Something, a great change must come. की काहीतरी मोठा बदल जीवनात आला पाहिजे. And when that day approached, आणि जेव्हा तो दिवस आला, as usual, नेहमीप्रमाणे he got up early in the morning पहाटे ते उठले, with his regular routine time, prayer time. He went into his room
room, locked himself and started praying. नियमित प्रार्थनेच्या वेळेनुरूप खोलीत गेले, खोली बंद करून प्रार्थनेला बसले. Suddenly a light appeared before him. त्या दिवशी अचानक प्रकाश त्यांच्या समोर आला. It was Jesus himself. प्रकाश झोत असा मोठा येशू स्वतः आला. He saw Jesus in an open vision. आणि त्यांनी उघड्या दृष्टांतात येशूला पाहिलं. Praise God. Amen. And Jesus was speaking in chaste Hindi, आणि pure Hindi. येशू ख्रिस्त त्यांच्याशी शुद्ध हिंदी भाषेत बोलला. He can speak any language. येशू कुठली भाषा बोलू In शकतो? Tamil, Hindi, Gujarati, Marathi, any language. तामिळ, हिंदी, गुजराती, मराठी कुठलीही भाषा येशू बोलू शकतो. And he said, आणि बोलला, I am Jesus, मी येशू आहे, whom you have persecuted because you tore my Bible. की ज्या येशूचा तू छळ केलास कारण तू बायबल फाडलंस. Instantly, लगेच Sadhu Sundar Singh became a believer. साधू सुंदर सिंग बिलीवर झाले, Became a believer. विश्वासू झाले, येशूकडे आले. He had very long hair. He chopped off his hair. फार लांब केस होते त्यांचे, ते त्यांनी कापले. But then he sported his beard and mustache like the Jesus he saw. पण जसा येशू त्यांनी दर्शनात पाहिलेला होता त्या पद्धतीने त्यांनी दाढी आणि मिशी मात्र ठेवली. What a glorious life he lived. काय वैभवशाली जीवन जगला तो Yes, माणूस. India has produced such great saints also. Don't forget. भारतातनं असले महान देवाचे संत जन्माला आले बर का. Yes. साधू सुंदर सिंग भारतातले. If you read his books, त्यांची पुस्तकं जर तुम्ही वाचली, some of the things will go over your head. You will not काही गोष्टी understand. साधू सुंदर सिंग यांच्या पुस्तकातल्या काही गोष्टी तुम्ही जर वाचल्या तर डोक्यावरनं जातील, कळणार नाही इतकं ज्ञान आहे. See, the world may not know him जग त्यांना ओळखणार नाही. because we are slow in our media. का आपण आपल्या माध्यमात आणि मीडियामध्ये हळू असतो. Amen. आमेन. Abroad, any small preacher comes हो ना. on the TV, the whole world knows. परदेशामध्ये थोडस एखादा लहानसा प्रीचर जरी टीव्हीवर आला तर अख्ख्या जगाला कळतंय. Amen. आमेन. Somebody is healed, one demon possessed is healed, the whole world knows. एखादा दुरात्मा निघून गेला, एखाद्याला कुठे थोडं आरोग्य मिळालं की अख्ख्या जगाला समजतंय. But here so many things happen, but the world will not know. इथे इतक्या साऱ्या गोष्टी होत असतात पण जगाला कळत नाही. And another thing is, दुसरी बाब, there तिथे abroad, when a person is weak in his legs, he will sit on the wheelchair. परदेशी कसं असतं, सगळं मोठं मोठं काम म्हणजे थोडस जरी पायात अशक्तपणा आला की लगेच व्हीलचेअर वर बसणार. And so when they are raised up in the name of Jesus, get up, that fellow starts walking, everybody shouting. And येशूच्या नावामध्ये उठ आणि चालायला लागला की इतका सगळा असा जोर जोरामध्ये गोंगाट. our people will not sit on the chair till the leg almost breaks. आपल्या भारतात कसं असतं, पाय जोवर जवळ जवळ पाय तुटत नाही तर आपली माणसं असंच व्हीलचेअर येणार वर पण. बसत नाही. They will never sit on the आपली wheelchair. माणसं लंगडत 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 येतात, व्हीलचेअर वर तोवर बसणार नाही, तुटल्यावर बसू. Our people are so strong आपली एकदम दणकट माणसं, that completely if the leg is gone, then they will sit on the wheelchair. असली तूप खाल्लेली, पाय पूर्ण तुटले की मग व्हीलचेअर तोवर लंगडत लंगडत लंगडत. The world may not know him, जग त्याला ओळखणार नाही, but India knows him. भारत त्याला ओळखत आहे, Jesus knows him. येशू त्यांना ओळखत आहे, Heaven knows him. स्वर्ग त्यांना ओळखत आहे, Angels know him. देवदूत साधू सुंदर सिंगना ओळखत आहेत. The sacrifice and the selfless life that he lived, त्याग आणि निस्वार्थी जीवन त्या माणसाने जे जगलं, it may put many of us to shame. आपल्यातल्या अनेकांना लाज वाटेल त्यांचं जीवन वाचून असं जीवन जगले साधू सुंदर सिंग. Yes, I remember reading his book. मला आठवतं ना त्यांची पुस्तकं मी वाचलेली. Amen. When Amen. somebody asked him, are there any other saints who were translated to heaven like Enoch and Elijah? त्यांना कोणीतरी विचारलं की हनोक आणि एलियाप्रमाणे आणि कोणी देवाचे संत स्वर्गामध्ये उचलले गेले का? He said there are many who were translated, he said. तर ते म्हटले अनेक आहेत जे असे स्वर्गात उचलले गेले. It's not only Enoch and Elijah. फक्त हनोक आणि एलिया नाही. He said ते म्हणाले God had taken many like that to heaven. देवाने अनेकांना तसं स्वर्गात नेलंय असं म्हणाले. See, some things we don't understand. काही गोष्टी आपल्याला कळत नाहीत. I also don't know. मलाही माहित नाही. We need to ask God. आपण देवालाच विचारायचं. म्हणजे गेल्यानंतर बोलण्यासारखं बरंच आहे. See, there are things in the heavenly realm स्वर्गीय स्तरातल्या काही गोष्टी आहेत that we are so ignorant about. ज्या विषयीनं आपलं इतकं अजाण आहोत आपण. Amen. आमेन. Certain things that God shows us, sometimes we can't even reveal to the people. काही विशिष्ट गोष्टी ज्या देवा आपल्याला दाखवतो किंवा आम्हाला दाखवतो त्या लोकांना आपण प्रगटही करू शकत नाही. Like, on his last trip to Tibet जसं त्यांच्या साधू सुंदर सिंग तिबेटला जेव्हा शेवटच्या वेळेला गेले in 1929, 1929, they say that his body was never found. ते म्हणतात की साधू सुंदर सिंगचं शरीर सापडलंच नाही. No one
till today knows his whereabouts. त्यांचा Nobody. देहच सापडला नाही. आजपर्यंत आजता गायब कुणालाही माहित नाही की साधू सुंदर सिंग कुठे गेले. Many speculate that he was taken up alive like Elijah and Enoch. अनेक जण म्हणून असा तर्क लावतात की हनोक आणि एलियाप्रमाणे साधू सुंदर सिंग उचलले गेले. Till today there is no clue as to what happened to him suddenly. आजपर्यंत माहित नाहीये की अचानक साधू सुंदर सिंग कुठे गेले. तिबेटच्या लास्ट ट्रिपला गेले त्यानंतर. Amen. There are so many things in the spiritual realm that is happening of which we lack much understanding. आध्यात्मिक जगात कितीतरी गोष्टी अशा घडतात की ज्या विषयीना आपल्याला अज्ञान आहे म्हणून त्या गोष्टी नाहीयेत असं नाहीये. Amen. But I read also पण मी असंही वाचलं about a man of God who was taken up to heaven. एक देवाचे सेवक जे स्वर्गात उचलले गेले Suddenly he met Sadhu Sundar Singh. आणि अचानक ते साधू सुंदर सिंगना भेटले. Now I don't know how much I don't vote for it, but he said it. आता ह्याला मी मतदान करत नाही पण ते असं म्हणतात. And this was a sister, आणि एक बहीण होती. and she was saying ती म्हणते that she wanted to know from his mouth what happened to him. या बहिणीला जाणून घ्यायचं होतं त्यांच्या स्वतःच्या मुखातनं साधू सुंदर सिंगच्या स्वतःच्या मुखातनं की त्यांचं काय झालं. So he told her तर ती म्हणते की साधू सुंदर सिंग मला असं म्हटले that I was killed in Tibet. तिबेटमध्ये मला ठार मारण्यात आलं म्हणे. They cut my body into small pieces आणि त्यांनी माझं शरीर छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापलं and buried in all the place in आणि Tibet. ठिकठिकाणी तिबेटमध्ये माझे त्या शरीराचे छोटे छोटे तुकडे त्यांनी पुरले. That's why they could not get my remains. आणि म्हणून त्यांना माझ्या अस्थी काही सापडल्या He नाही. said, I'm sharing this in order to solve the mystery of my disappearance. आणि ते म्हणतात की मी जे निघून गेलो अदृश्य झालो त्याचं हे जे रहस्य आहे ते प्रगट करण्यास्तव मी हे बोलतोय. And he said, I'm just saying this because many are curious to know what happened to me in 1929. आणि ते म्हणतात की अनेकांना ही इच्छा आहे जाणून घ्यायची की 1929 साली साधू सुंदर सिंगचं काय झालं हे अनेकांना जाणून घ्यायची इच्छा आहे म्हणून मी तुला हे प्रगट करत आहे. But he also said, ते असंही the म्हणाले most important thing that I want to share is about my ministry. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला जी सांगायची ती म्हणजे माझ्या सेवेविषयी. He said, I was a Sikh. ते म्हणाले मी सिख होतो. God's plan and purpose was for me that I have to save my homeland, Punjab. देवाची इच्छा माझ्यासाठी अशी होती देवाची योजना माझ्यासाठी अशी होती की मी माझा जो पंजाब हे माझं जे राज्य आहे त्या पंजाबला मी तारावं. God wanted me to reveal that light in Punjab. आणि देवाची इच्छा होती की पंजाब मध्ये मी देवाचा प्रकाश प्रगट करावा. But he said, पण ते म्हणतात that time I didn't fully know the ways of God. त्याला देवाचे मार्ग पूर्णपणे मला माहित नव्हते. That if one wants to accomplish the purposes of God, he needs the help of the Holy Spirit always. की एखाद्या माणसाला देवाचे संकल्प पूर्ण करायचे असतील तर त्याला पवित्र आत्म्याची सदैव मदत लागते हे मला माहित नव्हतं म्हणतात. And he said, I never thought that my main goal was to save Punjab. आणि ते म्हणतात की मला मुख्य हेतू माझा पंजाब तारणं पंजाबला तारणाकडे आणणं. And he said, ते म्हणतात that is where I missed it. तिथं मी चुकलो. And I went to Tibet. मला उमगलं नाही ते आणि मी तिबेटला गेलो. And that's how I lost my life. आणि अशा पद्धतीनं माझा जीव गेला. ते म्हणतात पंजाबला तारण देणं माझं प्रथम काम आहे हे मला उमगलं नाही आणि अशा पद्धतीनं मी गेलो तिबेटला आणि तिथं माझा जीव गेला. And so he said, if I was staying there in the perfect will of God, 35% of them would have become believers. आणि साधू सुंदर सिंग म्हणतात म्हणे त्यांना असं म्हटले म्हणे की मी जर देवाच्या परिपूर्ण इच्छेमध्ये पंजाब या राज्यात राहिलो असतो तर 25% तरी तिथली माणसं तारणाकडे आली असती. But so I gave the legal ground for the devil to attack me. पण ते म्हणतात मी कायदेशीर भूमी दिली सैतानाला माझ्यावर हल्ला करायला जो हल्ला माझ्यावर झाला. See, now I'm not vouching for it, but I said this, some man of God said it. मी याला मतदान करत नाहीये पण कोणीतरी देवाचा सेवक असं सांगून गेलाय. If it may be true, जर समजा हे खरं असेल how तर much careful we ought to be. आपण किती सांभाळून राहायला हवं. Are we in the permissive will of God or are we in the perfect will of God? आपण देवाच्या परिपूर्ण इच्छेत आहोत का परवानगी दिलेल्या इच्छेत आहोत. Are you understanding people? कळतं का मी काय म्हणतो. Some of the things we do, it is because of our own ego, because of our own ambition. काही गोष्टी ज्या आपण करतो त्या स्वतःच्या अहमपणामुळे स्वतःच्या महत्वाकांक्षेमुळे करतो. Amen. Amen. But we ought to do with love in our heart. पण करताना आपण देवाचं प्रेम अंतःकरणात लोकांसाठीचं प्रेम अंतःकरणात ठेवून करायचं. Praise the Lord. आमेन. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Now these things I said about Sadhu Sundar Singh, I'm not saying that it is true, but it may be or it may not be. साधू सुंदर सिंग विषयी ज्या गोष्टी आता मी सांगितल्या त्या कदाचित खऱ्या असतील
किंवा कदाचित खऱ्या नसतील, मला नक्की माहित नाही. But we can learn some lessons. पण त्यांच्याकडनं काही धडे शिकायला हरकत नाही How careful we ought to be. की आपण किती काळजीपूर्वक असायला हवं. Are we in the perfect will of God? आपण देवाच्या परिपूर्ण इच्छेत आहोत का? Any selfless work is being in the perfect will of God. कुठलंही निस्वार्थी कार्य म्हणजे देवाच्या परिपूर्ण इच्छेत आपण आहोत असं म्हणायचं. Anything that love is constraining you to do is the perfect will of God. कुठलंही कार्य जर प्रेमापायी तुम्ही करत असाल, प्रेम तुम्हाला गळ घालत असेल, तर ते देवाच्या परिपूर्ण इच्छेतलं कार्य आहे. Anything done without ambition, जे काही काम महत्वाकांक्षेशिवाय केलं जातं, without ego, अहंपणाशिवाय केलं जातं, without having any motives, त्यामागे कुठलेही दुसरे धागेदोरे न ठेवता केलं जातं, is the perfect will of God. ते देवाच्या परिपूर्ण इच्छेतलं काम. Oh God, प्रभू, make us Issachars. आम्हाला इसाखार बनव. Father, दे बापा, every day we are heading towards heaven. रोज आम्ही स्वर्गाजवळ चाललोय. No day we are stopping. Every day we are moving. एकही दिवस यात्रा काही थांबत नाहीये. यात्रा पुढे पुढे जवळ जवळ चालली. Whether we like it or not, we are moving towards it. आवडो न आवडो, स्वर्गाकडची यात्रा रोज पुढे सरकत आहे. Lord, प्रभू, help my people. माझ्या लोकांना मदत कर. I have spoken to them. मी त्यांच्याशी बोललोय. Nobody can complain कोणीही तक्रार करू शकत that I नाही have not spoken. की मी त्यांच्याशी बोललो नाही, पास्टरांनी आम्हाला शिकवलं नाही. I gave them the word. मी त्यांना वचन सांगितलेलं आहे. The full counsel of God, as Paul said, the full counsel of God I have given to them. जसं पॉल म्हणाला, देवाची पूर्ण मसलत मी या लोकांना दिलेली आहे. I'm trying my best to give the full counsel of God. आणि मी सर्वतोपरी सगळे प्रयत्न करत आहे की माझ्या लोकांना मी देवाची पूर्ण मसलत द्यावी. Help us all आम्हाला सगळ्यांना सहाय्य कर that we may do our heart work. की आम्ही हृदयाचं काम करावं, Do it with passion. आवेशाने करावं, Do it for Jesus. येशूसाठी करावं, For His glory. त्याच्या गौरवासाठी For करावं, His kingdom. त्याच्या राज्यासाठी करावं. Then we'll have an abundance entry, Lord. मग आमचा प्रवेश तुझ्या नगरीत शानदार होईल. Make us Issachars. आम्हाला इसाखार बनव. Make us Issachars. आम्हाला इसाखार बनव. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद दे बापा, तुझे आभार. Now I will pray आता मी प्रार्थना करतो for those people who need healing. अशा लोकांसाठी की ज्यांना आरोग्य हवंय. If you need healing, तुम्हाला जर आरोग्य हवं असेल place your hand in those respected तर areas त्या आजारी भागावर हात ठेवा. and I will pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. My Jesus will minister to you. माझा येशू तुमची सेवा करेल. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, my people are ready. माझे लोक तयार आहेत. Have mercy on them, Lord. त्यांच्यावर दया कर. Confirm my word with healings मी and बोललेला, signs and wonders. मी सांगितलेलं वचन चिन्ह चमत्कार आणि अद्भुते करून सिद्ध करून दाखव. Come down, my Jesus, खाली ये माझ्या येशू. and touch my people. माझ्या लोकांना स्पर्श कर. Heal them now. त्यांना आत्ता आरोग्य दे. Heal their bodies. त्यांचं शरीर आत्ता आरोग्यवान कर. Heal their bodies. त्यांचं शरीर आरोग्यवान कर. In Jesus' name. येशूच्या नावात Come down, Lord. खाली ये प्रभू. Touch. स्पर्श कर. Touch them. स्पर्श कर त्यांना. Every pain has to vanish. प्रत्येक वेदना गेली पाहिजे. Every sickness has to vanish. प्रत्येक आजार गेला पाहिजे. Every disease has to vanish. प्रत्येक रोग गेला पाहिजे. Leave, you devil, in the name of सोड Jesus. सैताना येशूच्या नावात. Every pain, every sickness, come out. प्रत्येक वेदना, प्रत्येक आजार बाहेर निघ. In the name of Jesus. येशूच्या नावात. Every swelling vanish in Jesus' name. प्रत्येक सूज निघून जाऊ दे. Every problem in the liver, leave in Jesus' name. लिव्हरचे आजार निघून जाऊ दे येशूच्या नावात. Every swelling, leave in Jesus' name. अंगावरची सगळी सूज येशूच्या नावात निघून जाऊ दे. Every ulcer, leave in Jesus' name. प्रत्येक अल्सर येशूच्या नावात निघून जाऊ दे. Every tumor, leave in Jesus' name. प्रत्येक ट्यूमर येशूच्या नावात निघून जाऊ दे. Every lump, vanish in Jesus' name. प्रत्येक गाठ येशूच्या नावात निघून जाऊ दे. Diabetes, let it vanish. मधुमेह निघून जाऊ दे. Strengthen them, Lord. त्यांना शक्ती दे प्रभू. Heal them, Lord. त्यांना आरोग्य दे प्रभू. That they may serve you with all their heart. की त्यांनी संपूर्ण
संपूर्ण हृदयाने तुझी सेवा करावी, Do something for you, Lord. काहीतरी तुझ्यासाठी करावं. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद. I believe you have heard my prayer. माझा विश्वास आहे माझी प्रार्थना तू ऐकली. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागितली. Amen and amen. आमेन. Praise the Lord. आमेन. अहंपणाची पापे अवघी, अहंपणाची पापे अवघी, खोटी ठरतील वेड्या, खोटी ठरतील वेड्या. एक खंबीची रत्नापुरती, एक खंबीची रत्नापुरती, फुलेलता फुलराशी. पाप पुण्याच्या राशी, पाप पुण्याच्या राशी, पाप पुण्याच्या राशी, पाप पुण्याच्या राशी, घेऊन कोठे तू जाशी. पाप पुण्याच्या राशी, पाप पुण्याच्या राशी, पाप पुण्याच्या राशी. हालेलुया. तुझा तुला हा माल आवडे, तुझा तुला हा माल आवडे. वाटे नव लाखाचा, वाटे नव लाखाचा, भेसळ सारी पाहून येईल, भेसळ सारी पाहून येईल. भीत बरी देवाला. पाप पुण्याच्या राशी, पाप पुण्याच्या राशी, पाप पुण्याच्या राशी. सगळ्यांच्या कामांना देव तपासणार आहे आणि प्रत्येकाचं देवासाठी, देवाच्या लोकांसाठी, देवाच्या राज्यासाठी केलेलं काम अग्नीद्वारे प्रभू तपासणार आहे. हा उलगडा नारायण वामन टिळकांना देखील 18व्या शतकामध्ये देवाची सेवा करत असताना कुठेतरी झाला असावा आणि म्हणूनच हे गीत त्यांच्या लेखणीतनं बाहेर पडलं की पापा पुण्याच्या राशी, घेऊन कोठे तू जाशी. तुझा तुला हा मला आवडे, वाटे 9 लाखाचा. पण त्या ढिगाला काही अर्थ देवासमोर लागेना राजा. हृदयाची सेवा पाहिजे, हृदयाचं काम पाहिजे. जाळ शरीरा खाक करी तरी, जाळ शरीरा खाक करी तरी, किंमत तव पुण्याची, किंमत तव पुण्याची. फुटकी कवडी होईल बापून, फुटकी कवडी होईल बापून. देताना येशूपाशी. पाप पुण्याच्या राशी, पाप पुण्याच्या राशी, पाप पुण्याच्या राशी. हालेलुया.
कशीच ठेवून कचरा डोईवरती, कचरा डोईवरती घेऊन जाशी कुठे थांब रे, घेऊन जाशी कुठे थांब रे, फजिती होईल आशी. पाप पुण्याच्या राशी, पाप पुण्याच्या राशी, पाप पुण्याच्या राशी, पाप पुण्याच्या राशी. मी दुबळा मी नीच भिकारी, मी दुबळा मी नीच भिकारी, पापी मी समजोनी, पापी मी समजोनी, पाप भार सदा भारता, पाप भार सदा भारता, जाई शरण ख्रिस्ताशी. पाप पुण्याच्या राशी, पाप पुण्याच्या राशी, पाप पुण्याच्या राशी, पाप पुण्याच्या राशी. घेऊन कोठे तू जाशी, घेऊन कोठे तू जाशी, पाप पुण्याच्या राशी, 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 पाप पुण्याच्या राशी.